श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा कुंडलिकापती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री नवनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी त्यांना म्हणलं तिकडे बसा मी तिकडे बसला की झोप लागते पुन्हा श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः सहजयन्ते सिंधूर वर्णयत् पाद पूज्य स्मरणं वासरमणे रेवं तं सराशि नाशयन्ति विघ्नानां या कुन्देन्दु तुषारार्लोलय शुभ्रवस्त्रावृतं या वीणावरदण्डमण्डितकरय श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभूर्ति देवी तुदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषितरपः मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयन्ते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदीरयेतं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रोतावसातु चित्तुदेवा श्रीरुक्मिणी वरः पाण्डुरङ्गाय नमः पुण्डलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री नवनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः जय जयाजी जगतपालका मुनि मानस चकोर मृगंका कृपा बुद्धतया पूर्ण शासंका ग्रंथाधरी एका श्री गणेशाला वंदन करून श्री नवनाथाचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे. ग्रंथकर्ते धुंडी महाराजांचा मुलगा असणारे मालू महाराज आणि ग्रंथाला आरंभ त्या ठिकाणी करत असताना अध्यायाला आरंभ त्या ठिकाणी करत असताना जगाचा पालन करता त्या ठिकाणी असणारा जगाचा करता करविता असणारा भगवंत आहे त्या ठिकाणी. आणि कसा असणारा भगवंत त्या ठिकाणी जे असणारे योगी मुनी आहेत त्या ठिकाणी ह्यांच्या असणाऱ्या मनाच्या ठिकाणचा आणि जसं असणाऱ्या चकोर पक्षाची इच्छा असणारे पूर्ण करण्यासाठी जसा असणारा चंद्र म्हणजे त्या ठिकाणी अमृत स्त्रवतो तसं असणारा त्या ठिकाणी तुम्ही मुनी माणसाच्या असणाऱ्या मनाच्या ठिकाणचं म्हणजे त्या ठिकाणी चकोराप्रमाणे इच्छा पूर्ण करणारा आणि कृपारूपी बुंद त्या असणाऱ्या साधकाच्या मुखामध्ये त्या ठिकाणी टाकणारा असा असणारा पूर्ण असणारा चंद्र आणि त्या ठिकाणी आहे. म्हणून हा जो असणारा नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे या ग्रंथाच्या ठिकाणी आपण यावं आणि कृपा आशीर्वाद म्हणजे द्यावा. मागीला देई कथना तू आवडविले कृपा करुणा गर्तकुपी अग्निनंदना गोपीचंदे गातला. मग त्या ठिकाणी असणारे ग्रंथ करते अध्यायाला सुरुवात करत असताना सांगू लागले कालच्या अध्यायाच्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे गोपीचंद राजानं त्या ठिकाणी काय केलं
की असणाऱ्या गर्तेत म्हणले त्या ठिकाणी आणि असणाऱ्या जालिंदर नाथाला त्या ठिकाणी अग्निदेवाचा असणारा मुलगा जालिंदर नाथ आहे आणि या जालिंदर नाथाला गोपीचंदानं गर्तेमध्ये त्या ठिकाणी घातलं गेलं. ही असणारी कथा भगवंता तुमच्या कृपेनं म्हणजे सांगितली. नाथला परी काय सांगा की कोठे नाही मुस माग जैसा शंकर गेल्या माग फसवली त्यासी वरी गेले. मग म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी गोपीचंद राजानं असणाऱ्या जालिंदर नाथाला गर्तेमध्ये त्या ठिकाणी घातलं. असणारा खड्डा खांदून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पुरलं गेलं. पण याचा लवलेश सुद्धा माग त्या ठिकाणी शिल्लक ठेवलं नाही. कुठली असणारी खून सुद्धा त्या ठिकाणी माग ठेवली नाही. जसं शंकर दक्षा प्रजापतीच्या घरी गेलते आणि पार्वती बरोबर लग्न. जसं म्हणले असणाऱ्या शंकराने म्हणले त्या ठिकाणी दक्ष राजाच्या घरी गेल्याबरोबर त्या असणाऱ्या शंकराला फसवून म्हणले असणाऱ्या त्या ठिकाणी दक्ष राजाने आपली असणारी मुलगी पार्वती जशी शंकराला त्या ठिकाणी दिली तसं म्हणले असणार आणि म्हणले या गोपीचंदानं आणि असणाऱ्या जालिंदरनाथाला गर्तेत म्हणले घातलं. आसो पुढे आता श्रोती श्रवण करावी रसाळ युक्ती सिंहावलोकनी घेऊन गती मागील कथा विलोका. मग असं श्रोते मंडळी तुम्ही असणाऱ्या सज्ञान आहात. महेशाची मूर्ती असणारे श्रोते मंडळी तुम्ही त्या ठिकाणी आहात. तर ही असणारी कथा आहे त्या ठिकाणी अतिशय रसाळ कथा आहे. पावन करणारी कथा आहे त्या ठिकाणी. मोक्षाचा मार्ग दाखवणारी अशी असणारी कथा आहे. मग ही कथा कुठल्या थोडं असणार जसं वनामध्ये सिंह फिरत असताना घडोघटकीला माथांतून माग वळून त्या ठिकाणी पाहतो तसं असणार म्हणजे कालच्या अध्यायाच्या ठिकाणी किंवा माग झालेली कथा आहे. ही थोडी त्या कथेला असं असणार आणि त्या ठिकाणी म्हणजे आठवा. बद्रिकाश्रमी पूर्ण तपासी गोरक्षकानी पाजानवी तिरासी तपाचरिता द्वादश वर्षी उद्यापना उरकिले. मग असणाऱ्या बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी म्हणजे तपश्चर्येसाठी असणारे एकीकडे गोरक्षनाथ होते एकीकडे कानिपनाथ त्या ठिकाणी होते आणि या जान्हवी तीरावर म्हणजे असणाऱ्या बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी दोघही तपश्चर्या त्या ठिकाणी केली. 12 वर्षाची खडतर तपश्चर्या आणि पूर्ण त्या ठिकाणी झाली आणि पूर्ण झाल्यानंतर असणारं जे उद्यापन आहे जो असणारा सोहळा आहे हा सोहळाही त्या ठिकाणी आणि म्हणले केला. परियाचे त्यासी नाही ठाऊक काय भुवनी उभयार्क संगोपिता कामंता का परिमाहित नाही अन्याय. मग बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी जान्हवी तीरावर एका बाजूला गोरक्षनाथ असणारे तपश्चर्या केली. कानिपनाथाने एका बाजूला तपश्चर्या केली. दोघही एकाच वनामध्ये त्या ठिकाणी आहेत तपश्चर्याला बसलेले होते. पण कानिपनाथाची वार्ता गोरक्षनाथाला माहिती नाही आणि गोरक्षनाथ तपश्चर्याला बसलेले आहेत कानिपनाथाला त्या ठिकाणी माहिती नाही. ह्यांचं असणारे तपश्चर्याचं कार्य परिपूर्ण करण्यासाठी स्वतः महादेवजी त्या ठिकाणी होते. पण दोघाचा एकमेकाला ठाव ठिकाणा सुद्धा त्या ठिकाणी आणि म्हणले लागला नाही. पुढील भविष्योत्तर जाणून गुप्त ठेविले ओळखून या परितपा झाली अपूर्ण उभयताही बोलविले. मग असणाऱ्या महादेवजींनी त्या ठिकाणी दोघांची तपश्चर्या घडवून आणली. दोघालाही कमी जास्त त्या ठिकाणी 12 वर्ष पाहण्याचं काम सेवकाचं काम महादेवजींनी त्या ठिकाणी केलं. पण दोघालाही महादेवजींनी त्या ठिकाणी कळू दिलं नाही. हे गुपित त्या ठिकाणी ठेवलं गेलं का पुढे असणारं भविष्य उत्तर त्या ठिकाणी महादेवजींनी जाणलं होतं. पुढे या दोघांचं असणारं कसं म्हणजे कार्य त्या ठिकाणी घडून येणार हे माहिती होतं. म्हणून दोघाचा ठाव ठिकाणा एकमेकाला त्या ठिकाणी सांगितला नाही आणि ही तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर महादेवजींनी त्या दोघांची असणारी बोलवण आणि बद्रिकाश्रमातून म्हणले केली. कानिफा निघाला उत्तर देशी महातपित गोरक्ष शेखी उत्तर पूर्ण मध्य कोणासी संचार करीता चालिला. आणि असणाऱ्या कानिपनाथाचा असणारा त्या ठिकाणी उद्यापन झालं. 12 वर्षाची तपश्चर्या पूर्ण त्या ठिकाणी झाली आणि असणारे कानिपनाथ त्या ठिकाणी उत्तर दिशेला म्हणले असणारी असणारं तीर्थयात्रा करण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि महान तपस्वी असणारे गोरक्षनाथ त्या ठिकाणी असणारे म्हणले उत्तर आणि पूर्वेच्या मधल्या असणाऱ्या कोणाच्या दिशेनं आणि तीर्थयात्रा करण्यासाठी संचार म्हणजे करू लागले. प्रयाग गया काशी करुणा श्री गुरु ते शोधी गज कर्ण नंदना या परिपूर्ण दक्षिण कोण गोरक्ष शोधी मचिंद्रा. मग असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे तीर्थयात्रा करत असताना म्हणजे त्या ठिकाणी कानिपनाथ फिरू लागले. प्रयागाच्या ठिकाणी गेले गयेला गेले काशी त्या ठिकाणी केली आणि आपले असणारे कानिपनाथ त्या ठिकाणी आपले गुरु असणारे जालिंदरनाथ आहेत
आणि या जालिंदरनाथाचा शोध घेत कानिपनाथ त्या ठिकाणी जाऊ लागले. इकडे असणाऱ्या दक्षिण दिशेला गोरक्षनाथ हे आपले असणारे गुरु मच्छिंद्रनाथ यांचा शोध घेत म्हणजे जाऊ लागले. शोधित परी तो कैसा की जलाविना विभक्त मासा की बाळ मातेचे वसवसा सदोदिता हृदयाता. मग इकडे असणाऱ्या त्या ठिकाणी उत्तर दिशेला असणारे कानिपनाथ आहे, दक्षिण दिशेला असणारे गोरक्षनाथ त्या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत. दोघही आपापल्या असणाऱ्या गुरुची भेट घेण्याची आतुरता मनामध्ये त्या ठिकाणी आहे. पण कशी आतुरता आहे त्या ठिकाणी, जसं असणाऱ्या आपल्या असणाऱ्या बाळाला सोडून आई कित्येक दिवस त्या ठिकाणी बाहेर जावे आणि त्या बाळाला आस लागावी कवा एकदा माझी असणारी माय मला त्या ठिकाणी भेटल, तशी असणारी बाळाला जशी इच्छा आहे तशी असणाऱ्या कानिपनाथालाही जालिंदरनाथाच्या भेटीची आतुरता त्या ठिकाणी लागली आणि असणाऱ्या गोरक्षनाथालाही मच्छिंद्रनाथाची भेट कवा होईल असं असणाऱ्या त्या ठिकाणी तळमळ होऊ लागले. जसा असणारा माशामध्ये राहणारा मासा आहे त्या ठिकाणी पाण्यामध्ये आणि तोच पाण्यातील मासा बाहेर काढल्यानंतर जसा तळमळ त्या ठिकाणी करतो तसं गुरुच्या भेटीविना दोघांचंही अंतःकरण हृदय त्या ठिकाणी आणि तळमळू लागलेलं आहे. नावडे त्याचे अन्न पाणी नावडे निद्रा सुखासनी सदा भवते भाविक मनी उद्वेग चक्री पडिला. मग गुरुची भेट त्या ठिकाणी होत नाही, असणारा उदास असणारा अंतःकरण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि कवा गुरुची भेट होते आहे हे इच्छे तर अन्नही त्या ठिकाणी खाल्लं नाही, पाणीही त्या ठिकाणी पिले नाही, काही त्या ठिकाणी आवडना, झोपायचं म्हटलं तर सुख निद्रा त्या ठिकाणी लागना. का एकदा चिंतेच्या ठिकाणी चिंतेनं घर त्या ठिकाणी केलं की चिंता ही असणारं सगळं म्हणजे अन्न पाणी सुद्धा वर्ज करायला त्या ठिकाणी लावते, सुख निद्रा सुद्धा त्याला त्या ठिकाणी येत नाही. आणि तशी अवस्था असणाऱ्या कानिपनाथाची गोरक्षनाथाची गुरुच्या भेटीविना होऊ लागली. श्री गुरु आठवणी चित्तात भ्रमण करीत असे पिशाच वत सांडी श्वास अनुनी हेत नाथ नाथ हे म्हणून. मग असणाऱ्या श्री गुरुचा असणारा चित्तामध्ये असणारं चिंतन त्या ठिकाणी आहे. कवा एकदा माझे असणारे गुरु त्या ठिकाणी भेटतात म्हणून भूतासारखी अवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. फक्त गुरुच ध्यानी म्हणे अवघा गुरुच त्या ठिकाणी साठवलेलं आहे. त्याच्यामुळे बाकी सगळा विसर त्या ठिकाणी पडला. खायचं ध्यान नाही, पाणी प्यावं म्हणून असणारा मनामध्ये इच्छा त्या ठिकाणी नाही आणि एवढं असणारी भूतासारखी अवस्था त्या ठिकाणी करून घेतली. असणारा त्या ठिकाणी श्वास थोडा रोकायचा आणि गुरुच्या नावानं असणारं त्या ठिकाणी म्हणजे हाका मारायच्या, हे नाथ कुठं मला असणारं भेट त्या ठिकाणी द्याल म्हणून सारखा ध्यास आणि गुरुच्या भेटीचा त्या ठिकाणी घेतला. वारंवार हंबरडे पोळीता मने कधी भेटती श्री गुरुनाथ प्राण डोळा उरला किंचित पायाता दाखवी. मग असणाऱ्या त्या ठिकाणी गुरुच्या असणाऱ्या नावानं त्या ठिकाणी हंबरडा फोडून हाका त्या ठिकाणी मारू लागले, हे गुरुनाथा कवा मला त्या ठिकाणी दर्शन देणार. मी आता असणाऱ्या आपल्या असणाऱ्या वाटेकडे नजर लावून त्या ठिकाणी बसलो. आता माझा फक्त असणारा कंठाच्या ठिकाणी प्राण उरलेला आहे, कंठाच्या ठिकाणी प्राण येऊन थांबलेला आहे, डोळ्यामध्ये काही त्राण त्या ठिकाणी राहिलं नाही. म्हणून आता सद्गुरु मला असणारं दर्शन द्या, तुमचं पाय मला त्या ठिकाणी दाखवा म्हणून असणाऱ्या गुरुला हाका मारून त्या ठिकाणी बोलू लागले. ऐसे प्रेमे होतासे वृष्टी आपुले पुसे वाघवटी मने पाहिला असेल मचिंद्र जेठी कोणीतरी सांगावं. मग एवढ्या असणाऱ्या वाटेने चालत असताना त्या ठिकाणी एकच ध्यास आहे, माझे असणारे नाथ महाराज त्या ठिकाणी कवा मला भेटतायत. उगा असणाऱ्या मुखातून त्या ठिकाणी आवाज काढायचा, ओ कुणाला असणारे माझे सद्गुरू त्या ठिकाणी भेटले का, कुणाला असणारे मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी भेटले का, कुणी पाहिलं का त्या ठिकाणी. म्हणून मला असणारं पाहिलं असेल तर मला कुठं आहे त्याच्या असणारं त्या ठिकाणी खून सांगा म्हणून सारखं त्या ठिकाणी गुरुच्या ध्यासानं ओरडू लागले. ऐसे बहुधा बहुता पुसून नाना क्षेत्री करी गमन तो भ्रमत गंध देशा कारण हेळापट्टणी पातला. मग असं वाटत जे काही कोण दिसत त्याला विचारायचं माझे असणारे मच्छिंद्रनाथ सद्गुरू त्या ठिकाणी भेटले का. प्रत्येकाला विचारलं त्या ठिकाणी कुठंच असणारा थांग पत्ता त्या ठिकाणी लागला नाही. नाना प्रकारची क्षेत्र त्या ठिकाणी धुंडली. असं फिरत 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 असणाऱ्या गौड बंगालच्या ठिकाणी आणि हेळापट्टण गावाचे तर जालिंदरनाथाला गर्दीत घातलं गेलं. त्या हेळापट्टण गावामध्ये आणि गोरक्षनाथाची स्वारी म्हणली आली. तपे मांसा बक्षिले समग्र अति सूक्ष्म जर्जर शरीरा त्यावरी श्री गुरु वियोग चिंता शर हाडी टोले मारित असे. मग एवढी कठोर बद्रिकाश्रमाच्या
ठिकाणी म्हणजे 12 वर्षाची कठोर तपश्चर्या त्या ठिकाणी केली. त्याच्यामुळं अंगातलं सगळं मांस त्या ठिकाणी आटलेलं आहे, रक्त त्या ठिकाणी आटलेलं आहे, सगळे असणारी कातडी हाडाला त्या ठिकाणी जाऊन चिटकलेली आहे. शरीर जर्जर त्या तपश्चर्यानं त्या ठिकाणी झालं आणि वरी असणाऱ्या सद्गुरूचा वियोग त्या ठिकाणी झालेला आहे. अखंड असणाऱ्या देहाच्या ठिकाणी, चित्तेच्या ठिकाणी चिंता त्या ठिकाणी लागले, म्हणून असणारं दुःख आणि गोरक्षनाथाला होऊ लागलं. जेथे बैसे तेथे वसे, निरबिंदू वाती नेत्रास, कार्यकारण कोण्या क्षेत्रास, भिक्षा मागू जात असे. मग जिथं काही असणाऱ्या त्या ठिकाणी बसायला जागा मिळेल तिथं बसलं की असणाऱ्या त्या ठिकाणी सद्गुरूचा आठव त्या ठिकाणी व्हायचा. मच्छिंद्रनाथाला पाहण्याची असणारी इच्छा त्या ठिकाणी व्हायची. भेट होईना म्हणून डोळ्यातून दुःख अश्रू त्या ठिकाणी गळगळा व्हायचे. एवढंच नाही, असणाऱ्या तीर्थक्षेत्र असणाऱ्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेलं, गावात गेलं, भिक्षा मागायला लागलं की असणाऱ्या सद्गुरूची विचारपूस त्या ठिकाणी करायची. अशा प्रकारचं कार्य आणि गोरक्षनाथ करू लागले. तो हेला पट्टणा नगरा माझारी, एवढी बैसला क्षणभरी, तो द्वारपाळा ग्रामद्वारी, बैसले होते काहीसे. मग असं फिरत फिरत त्या गौड बंगाल देशामध्ये हेळापट्टण नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये असणाऱ्या म्हणजे गोरक्षनाथाची स्वारी आली. आल्याबरोबर वेशीच्या द्वारावर गोरक्षनाथ आले. आल्याबरोबर काही द्वारपाळ त्या असणाऱ्या गावावर असणाऱ्या त्या वेशीवर आणि काही जण बसलेले आणि त्या ठिकाणी पाहिले. त्यांनी पाहुणी गोरक्षनाथ, देश मनोरी त्या ते नमित, परी गोरक्षत या द्वारपाळा पुसत, मच्छिंद्रनाथ आहे की. म्हणजे द्वारपाळ असणाऱ्या गावाच्या वेशीवर बसलेले होते. त्यांची असणारी भेट त्या ठिकाणी म्हणजे झाली. त्यांना असणाऱ्या गोरक्षनाथाने पाहिलं गेलं. आदेश म्हणले आपल्या भाषेत नमस्कार त्या ठिकाणी घातला. आदेश त्या ठिकाणी झाला आणि गोरक्षनाथाने त्या द्वारपाळाला विचारायला सुरुवात केली, महाराज आमचे असणारे सद्गुरू मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी आणि कोणी पाहिले का? तव ते म्हणती आमुचे गावी, मच्छिंद्र नामे कोणी गोसावी, महाराजा आलाची नाही काय सांगावी सुख व्यक्ती. मग आमचा असणारे गुरु मच्छिंद्रनाथ म्हणजे या गावात त्या ठिकाणी आले का असं विचारल्याबरोबर त्या द्वारपाळांनी सांगायला सुरुवात केली, महाराज आमच्या गावात म्हणजे मच्छिंद्रनाथ या नावाचा असणारे व्यक्ती म्हणजे कवाच म्हणजे त्या ठिकाणी आले नाही, कोणच म्हणजे त्या ठिकाणी आले नाही. म्हणून कसले मच्छिंद्रनाथ आहेत, काय आहेत हे आम्हाला आणि त्या ठिकाणी म्हणजे माहिती नाही. परिणाता एक तापसी आला होता या गावासी, नाम जालिंदर या जगासी, मिरवित होता महाराजा. मग म्हणजे तुम्ही ज्या नाथाला त्या ठिकाणी विचारता तो मच्छिंद्रनाथ म्हणजे ह्या गावात म्हणजे कवाच म्हणजे आलेला नाही, आम्ही काय बघितलं नाही. हा म्हणजे एक असणारा जोगी त्या ठिकाणी आला होता आणि त्याला असणारं जालिंदरनाथ असं नाव म्हणजे त्या ठिकाणी होतं. जालिंदर नावाचा एक जोगी आणि या गावात म्हणजे त्या ठिकाणी आला होता. ही बातमी त्या गावकऱ्यांनी किंवा असणाऱ्या द्वारपाळांनी गोरक्षनाथाला सांगितले. काय सांगावी तयाची नीती, लोकांची वाटे जैसा गबसती, तो तृण भारा वाहता माती, आदर आम्ही पाहत असो. महाराज म्हणले असणारा जालिंदरनाथ म्हणले एक आमच्या गावात आलं होतं, काय त्याचं नवल म्हणले त्या ठिकाणी सांगावं. त्याच्या अंगाचं तेज असणाऱ्या सूर्याच्या तेजासारखं चकाकत होतं त्या ठिकाणी. आणि एवढंच नाही, त्याची हातवटी जर सांगायची म्हटलं तर असणाऱ्या जंगलातून गवताचा भारा डोक्यावर घेऊन त्या ठिकाणी येत होता, पण त्या भाऱ्याला हात सुद्धा त्या ठिकाणी लावत नव्हता. तो असणारा गवताचा भारा त्या जालिंदरनाथाच्या डोक्यावर आधांतरी त्या ठिकाणी म्हणजे तरंगत होता. गोरक्ष म्हणे काय कारण, मस्तकी वाहत असे तृण, एरी म्हणे तो काननातून, गोदना करिता आणत असे. मग गोरक्षनाथाने विचारलं, जालिंदरनाथ आहे मग ही गवताचं वजन घेऊन का म्हणून गावात त्या ठिकाणी येत होतं. तेव्हा गावकऱ्यांनी सांगायचं, जंगलातून असणार येत असताना गवताचा भारा घेऊन यायचा आणि जिथं काही गायीचा गोठा आहे, जिथं काही गायी आहे त्या गायीला आणून ह्या चारामध्ये त्या ठिकाणी टाकायचा. अशा प्रकारचा नित्य कर्म आणि हे जालिंदरनाथ म्हणजे करत होते. गोरक्ष म्हणे गोधन कोणाचे, एरी म्हणती ते गावीचे, परी निस्पृह वृत्ती गोधनाचे, पालन करी महाराजा. मग त्या ठिकाणी गोरक्षनाथांनी सांगितलं काय म्हणजे त्याचा गोठा पिठा होता का, त्याचा काही व्यापार बाजार त्या ठिकाणी करीत होता का जनावरांचा. तर गावकऱ्यांनी सांगितलं नाही महाराज, म्हणजे ही असणाऱ्या गायी ज्या होत्या ह्या गावातल्या शेतकऱ्यांनी पाळलेल्या गायी त्या ठिकाणी होत्या
आणि तो त्या कुणाच्याही गाईला म्हणजे त्या ठिकाणी आणून वैरण टाकायचा, गवत त्या ठिकाणी टाकायचा. त्याची निष्प्रह वृत्ती त्या ठिकाणी होती. ती कामाचा मोबदला मिळावा ह्याच्यासाठी त्या ठिकाणी करत नव्हता. फक्त गोधनाची असणारी सेवा त्या ठिकाणी व्हावी, गायीची सेवा त्या ठिकाणी व्हावी म्हणून निष्प्रवृत्तीनं हे कार्य म्हणजे जालिंदरनाथ करत होते. गोरक्ष म्हणे किती दिवस राहिला होता या वस्तीचा, रावणी लोप कवन ठायाचा, झाला पुढे तो सांगा. पुन्हा गोरक्षनाथांनी बोलायला सुरुवात केली. महाराज म्हणजे ठीक आहे म्हणजे आणू द्या, कुणाच्या तरी गाईला टाकत असावा तर असू द्या म्हणले. पण ही गोरक्षनाथ असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी गोरक्षनाथांनी बोलायला सुरुवात केली की हे जालिंदरनाथ म्हणजे या गावामध्ये किती दिवस त्या ठिकाणी राहिले, किती दिवस मुक्काम त्या ठिकाणी केला, बरं आता आहेत का तर नाही आता, मग कुठं गेले, त्यांचा असणारा शेवट कुठल्या दिशेला त्या ठिकाणी झाला, कुठं गेले काय म्हणजे त्याची माहिती सांगा असं गोरक्षनाथांनी विचारलं. एरी म्हणती योगद्रुमा एक संवत्सर राहिला या ग्रामा, पुढे गेला गोटे त्याम्मा माहित नाही महाराजा. मग गावकऱ्यांनी सांगितलं महाराज म्हणजे इथं 1 वर्ष म्हणजे त्या ठिकाणी राहिलं, एक पूर्ण संवत्सर त्या ठिकाणी आमच्या हेळापट्टण गावात त्या ठिकाणी घालवलं. आणि 1 वर्ष गेल्यानंतर म्हणजे पुढं कुठलं म्हणजे त्या ठिकाणी गेले, काय झालं आम्हाला काहीच म्हणजे त्या ठिकाणी सांगितलं नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला काहीच म्हणजे त्यांचं पुढं काय झालं हे माहिती नाही. या उपरी गोरक्षनाथ दिवस किती लोटले पाहता, एरी म्हणे दशाज पर्यंत लोटले संवत्सर महाराजा. मग नंतर गोरक्षनाथांनी त्या ठिकाणी विचार करू लागले की किती दिवस झालं म्हणजे इथून जाऊन. मग म्हणजे आता असणारे 1 वर्ष इथं राहिले, मग 1 वर्षानंतर जी गेली ती दिवस कुठला होता त्या ठिकाणी, किती वर्ष झालं. तेव्हा गावकऱ्यांनी सांगायला सुरुवात केली महाराज म्हणजे आता झाली म्हणजे जाऊन त्यांना 10 वर्षाचा काळ म्हणजे त्या ठिकाणी आणि झाला. ऐसे ऐकोनी तयांची वाणी गोरक्ष विचारी आपुले म्हणी, तरी का माझा स्वामी नाम पलटोनी जगा माझी विचारला. मग गोरक्षनाथांनी विचार केला, आपण तपश्चर्याला बसलो होतो त्यावेळेपासून आजपर्यंत 12 वर्षाचा काळ झालाय आणि मला तपश्चर्याला बसवून येऊन ती जाऊन आजपर्यंतचा 12 वर्षाचा काळ आहे. म्हणजे कोण आहे, नक्की मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी असणार आहेत. म्हणून त्यांनी विचार मनाच्या ठिकाणी केला, इथं नक्की म्हणजे मच्छिंद्रनाथच त्या ठिकाणी आले, पण त्यांनी आपलं नाव बदलून त्या ठिकाणी राहिले. जालिंदरनाथ हे नाव त्यांनी आपलं त्या ठिकाणी केलं. मग असणाऱ्या सद्गुरूनं म्हणजे स्वतःचं मच्छिंद्रनाथ नाव असताना जालिंदरनाथ या नावानं का त्या ठिकाणी मिरवले, का जालिंदर नाव असं म्हणजे त्या ठिकाणी आणि बदललं गेलं. मी सांडोनी पूर्ण तपास लागावया करीता येईन धावता, म्हणून काय पालटलेस मनामास गावा माझी मिरवला. पुन्हा गोरक्षनाथांनी विचार केला, मला तपश्चर्याला बसविलंय आणि असणाऱ्या मच्छिंद्रनाथ असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी भेट घ्यावी म्हणून म्हणजे असणारा तपश्चर्या सोडून म्हणजे माझ्या मागे त्या ठिकाणी येईल आणि तपश्चर्या अर्धवट त्या ठिकाणी राहील म्हणून म्हणजे आपली ओळख कुणी सुद्धा सांगून म्हणून म्हणजे एखाद्या वेळेस त्याने मच्छिंद्रनाथ ऐवजी जालिंदरनाथ असं नाव पलटून म्हणजे त्या ठिकाणी फिरत असावे. ऐसी कल्पना नोनी मनी अश्रुधारा वाहती नयनी, म्हणे महाराजा गेलासी सोडूनी मज पाडसा कैसे रे. मग असा विचार केला, नक्की हे जालिंदरनाथ नावानं मच्छिंद्रनाथच त्या ठिकाणी फिरतायत असं मनाच्या ठिकाणी कल्पना केले. दुःख करू लागले, महाराज जसं असणाऱ्या गायीनं पाडसाला सोडून त्या ठिकाणी जावं, पाडसानं हंबरला त्या ठिकाणी फोडावा, तशी अवस्था माझी त्या ठिकाणी झाली. का मला सोडून तुम्ही त्या ठिकाणी निघून गेला म्हणून दुःखाचे अश्रू आणि गोरक्षनाथ डाळू लागले. टाकोनी निर्वाण काननाथा कोठे गेला माझा नाता, मी अर्भका ज्ञान बाळका बहुत मोकलीले कैसे माझा. महाराज मला असणाऱ्या ह्या घोर अरण्यामध्ये निर्वाणीच्या काननामध्ये मला त्या ठिकाणी सोडलं गेलं आणि असणाऱ्या त्या ठिकाणी का तुम्ही निघून गेला. मी एक असणारा अज्ञान बालक आहे, मला अजून ज्ञान त्या ठिकाणी अवगत नसताना तुम्ही अज्ञानी असताना मला त्या ठिकाणी एकट्याला सोडलं आणि का त्या ठिकाणी मला सोडून गेला सांगा महाराज. हे नाथा तू सकाळ माया सर्वस्वी माय बाप माय, तुझ विन माते कोण आश्रया तिन्ही लोकी दिसेना. मग महाराज म्हणजे हे नाथा म्हणजे ही सर्व सृष्टी तुमच्या शिवाय मला त्या ठिकाणी शून्य आहे. माझे असणारे तुम्ही त्या ठिकाणी, आई बी तुम्ही त्या ठिकाणी होता,
बापही तुम्ही त्या ठिकाणी होता. तुमच्याशिवाय मला इतराचा आश्रय त्या ठिकाणी नाही. आणि या तिन्ही लोकांमध्ये तुमच्याशिवाय माझं जवळचं कोणच त्या ठिकाणी नसताना का मला एकाकी टाकलं आणि तुम्ही निघून गेला. आहा माझा पाडसाची राणी चरू गेली कोणी राणी माझे स्मरण सकाळ सांडोनी कैसी गुंतली तिकडेची. दुःख करू लागलेले आहेत गोरक्षनाथ, दुःखाचे बोलू लागलेले आहेत. आहा असणाऱ्या पाडसाची राणी त्या ठिकाणी आणि पाडसाला एकाकी वनामध्ये टाकून त्या ठिकाणी चरायला म्हणून गेलेली आई तिकडच कशी त्या ठिकाणी गुंतली. कशी असणाऱ्या लेकराची आशा त्या ठिकाणी धरली नाही, निराशा दाखवून का वनामध्ये आणि तिकडच मध्ये निघून गेली. आहा मग वत्साची प्रेम माऊली कोण राणी चरू गेली परी माझे स्मरण विसरली कैसी गुंतली तिकडेची. एवढंच नाही, असणाऱ्या या ठिकाणी असणारं प्रेम करणारी अशी असणारी आई आहे त्या ठिकाणी. आणि हे असणारं त्या ठिकाणी प्रेमरूपी बाळ आहे. या बाळावरचं असणारं प्रेम त्या ठिकाणी सोडून वनात चरायला गेली असताना तिकडच कशामध्ये त्या ठिकाणी गुंतून बसली असणाऱ्या बाळाची आस कशी त्या ठिकाणी लागली नाही म्हणून असणारे दुःखाचे बोल गोरक्षनाथ बोलू लागले. आहा माझी मोहाची माया करू गेली अंतराया माझा ते विसरोनी सदैव हृदया कैसी गुंतली तिकडेची. माझ्यावर प्रेम करणारी माझी असणारी आई त्या ठिकाणी होती, मोहाची असणारी माय त्या ठिकाणी होती. आणि आज माझ्याविषयी एवढं कठोर अंतःकरण काय केलं तिकडे असणार त्या ठिकाणी मला एकाकी सोडलं. आणि कशी माझी असणारी माता सद्गुरू आणि का म्हणे तिकडच गुंतून पडले. ऐसे बोलणी विलाप करीता उर्ध्व अंबरडा मारुणी धावता पोट कवळणी श्वास सोडिता अनाथ मनोनी. मग हे नाथ कुठे गेले, हे माझी माऊली, हे माझं असणारं प्रेम त्या ठिकाणी कुठं निघून त्या ठिकाणी गेलं, का माझ्याविषयी कठोर मन त्या ठिकाणी केलं. असा असणाऱ्या नाथाचा आठव त्या ठिकाणी करू लागले, छाती बडवू लागले, तोंडावर हाणून घेऊ लागले त्या ठिकाणी. नाथ 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 म्हणून त्या ठिकाणी ओरडू लागले. मग ते कनवाळू द्वारपाळ म्हणती नाता न करी तळमळ तुम्हा मायले कराचा मेळा ईश्वर करीला पुढारा. मग त्या द्वारपाळाने असणाऱ्या गोरक्षनाथाची असणारी फजिती बघितली गेली. किती असणाऱ्या गुरु वाचून त्या ठिकाणी तळमळ करू लागलेले आहेत. पाण्याच्या बाहेर काढलेला मासा जसा तळमळ करावा तशी तळमळ असणाऱ्या सद्गुरूच्या भेटी विना त्या ठिकाणी आणि गोरक्षनाथाची होऊ लागली. द्वारपाळाने बघितलं गेलं, महाराज एवढं बी कष्टी होऊ नका, दुःख करू नका. तुमच्या असणाऱ्या माय लेकराची आणि भेट कुठं ना कुठं त्या ठिकाणी नक्की होईल. हा ईश्वर सत्ता त्या ठिकाणी आहे आणि हा असणारा भगवंत तुमच्या दोघांची असणारी भेट घडवून आल्याशिवाय राहणार नाही. महाराज दुःख करू नका, द्वारपाळ सांगू लागले. ऐसी वदते ते वाणी गावात दाढीला भिक्षेला गोणी मग तो गोरक्ष सदन सदनी अलक्ष गाजविता जात असे. मग गावकऱ्यांनी असणाऱ्या द्वारपाळांनी सांगितलं, महाराज एवढं कष्टी होऊ नका, एवढं दुःख करू नका. नाना प्रकारे समजूत घालू लागली. आज नाही उद्या तुमच्या असणारी दोघांची भेट ईश्वर करणीनं त्या ठिकाणी नक्की होईल. समजूत घातले, महाराज एवढं दुःख करत इथं बसण्यापेक्षा जावा, चार घासा असणार त्या ठिकाणी काहीतरी भिक्षा गोळा करून या. गावात पाठवलं गेलं. प्रत्येक दारात गेलं की आदेश त्या ठिकाणी करायचा. अलक निरंजन अशा प्रकारची सवारी त्या ठिकाणी गाजवायची आणि घरोघर असणारी भिक्षा मागण्याचं कार्य गोरक्षनाथ आणि त्या हेलापट्टण गावामध्ये करू लागले. परी जालिंदर होता जाठाई ते सहज आला भिक्षेस पाही तै एकट एका सदन साई पावणी अल्लका म्हणत असे. मग भिक्षा मागण्याचं कार्य करत असताना मागत 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 म्हणजे जिथं असणाऱ्या म्हणजे झाली असणाऱ्या म्हणजे गोपीचंद राजाचा वाडा होता आणि ज्या ठिकाणी असणाऱ्या गोपीचंद राजानं जालिंदर नाथाला गर्तेत घातलं होतं त्या ठिकाणी गोरक्षनाथाची स्वारी सहज त्या ठिकाणी आली. एक घर त्या ठिकाणी दिसलं आणि तिथं आल्याबरोबर अलक निरंजन अशा प्रकारची सवारी गाजवली. तो सवाल ऐकोनी जालिंदर नाथ आदेश म्हणत मैयात ते आदेश गोरक्षप्रत श्रवण झाले तातडी. मग एका बाजूला असणारी त्या ठिकाणी ज्या गर्दीत जालिंदर नाथाला घातलेलं होतं तिथं उभा राहिल्या दरवाजाकडे त्या ठिकाणी समोरच्या घराकडे बघितलं आणि अलक निरंजन अशा प्रकारचा आदेश गाजवला.
तो गोरक्षनाथाने गाजवलेला आदेश हा शब्द अलक्क निरंजन हा शब्द गर्तेत घातलेल्या जालिंदर नाथाच्या कानावर त्या ठिकाणी पडला. लगेच जालिंदर नाथांनी गर्तेतूनच आदेशाला आदेश त्या ठिकाणी घातला. आदेश असं म्हणत असणाऱ्या गोरक्षनाथाला आणि जालिंदर नाथ त्या ठिकाणी बोलले. मग त्या आदेशावरून ध्वनी पुढती म्हणे कोट्यात महाराज जती हेरू म्हणे मही घरती विराजलो से महाराजा. मग जमिनीतून असणाऱ्या खड्ड्यातून आवाज आला. आदेश महाराज म्हणजे जसा तसा असणारा त्या ठिकाणी आपण रामराम म्हणलो की समोरचा जसा रामराम त्या ठिकाणी करतो तसा आदेशाला आदेश जालिंदरनाथाने दिला. महाराजांनी वळून मागं बघितलं, साईडला बघितलं, सगळीकडे त्या ठिकाणी बघितलं, पण दिसायला तर कोण नाही. आदेश तर त्या ठिकाणी सवाल कानावर आला. म्हणून जालिंदरनाथ असणाऱ्या गोरक्षनाथाने बोलायला सुरुवात केली. महाराज कुठं आहेत म्हणली तुम्ही? त्यावेळी जालिंदरनाथांनी सांगितलं, महाराज मी ह्या असणाऱ्या जमिनीमध्ये आणि गर्तेत मध्ये त्या ठिकाणी आहे. गोरक्ष म्हणे कवनानी मिरवता हात नाथ स्वामी हेरी म्हणे मनोधर्मी नाथ जालिंदर म्हणतात. मग गोरक्षनाथांनी बोलायला सुरुवात केली. महाराज म्हणले असणाऱ्या तुमच्या या देहाला काय नाव आहे? कुठल्या नावानं म्हणले तुम्ही या जगतामध्ये त्या ठिकाणी मिरवता? त्यावेळेस गर्तेतून जालिंदरनाथांनी सांगितलं, या असणाऱ्या त्या ठिकाणी मी मनोधर्मी आहे आणि माझ्या या असणाऱ्या देहाला जालिंदर असं नाव आणि त्या ठिकाणी म्हणले बोललं जात. महाराजा योगद्रुमा कवन नामा मिरवितासे तुम्हा आणि वरद हस्ता प्रसाद उगमा गुरु कोण तुमचा हो. पुन्हा असणाऱ्या गोरक्षनाथांनी बोलायला सुरुवात केली. योगद्रुमा असणारे त्या ठिकाणी श्रेष्ठ असणाऱ्या मुनिवर्या त्या ठिकाणी म्हणले तुमचा असणारा जालिंदरनाथ आहे हे नाव आहे म्हणजे त्या ठिकाणी. बरं असू द्या म्हणले. मग तुमचा असणारा त्या ठिकाणी म्हणजे मस्तकावर तुमच्या मस्तकावर असणारा कृपेचा वरदहस्त त्या ठिकाणी कुणाचा आहे? कुणाचा बीजमंत्र तुम्हाला त्या ठिकाणी मिळालाय? ज्यानं कुणी असणारा त्या ठिकाणी बीजमंत्र करणं इंद्रियामध्ये त्या ठिकाणी सांगितलाय तो तुमचा असणारा गुरु कोण आहे म्हणले मला सांगा. गोरक्ष म्हणे मचिंद्र जती वरद प्रसाद गुरुमूर्ती आणि गोरक्ष नाम देहा प्रती जगा माझी मिरवले. मग आणि त्या ठिकाणी म्हणले असणारे गोरक्षनाथ त्या ठिकाणी सांगू लागले. त्यांनी विचारलं जालिंदरनाथांनी विचारलं. मग जालिंदरनाथांनी गोरक्षाला त्या ठिकाणी विचारलं की असणाऱ्या महाराज म्हणजे तुम्हाला गुरु मंत्र कोणाचा मिळालाय? गुरु कोण आहे तुमचा? त्यावेळेस गोरक्षनाथांनी सांगायला सुरुवात केली, माझ्या असणारी गुरु मूर्ती ज्याचा असणारा वरद प्रसाद मला त्या ठिकाणी प्राप्त झाला ते माझे असणारे गुरु मचिंद्रनाथ त्या ठिकाणी आहेत आणि माझ्या या असणाऱ्या देहाला गोरक्षनाथ असं नाव आणि या जगामध्ये म्हणले मिरवतं. जगी प्रवेशोनी पापमती पंकित झाली लोकांची. मग म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या जालिंदरनाथाने ऐकलं गेलं आणि जालिंदरनाथाला कळलं असणारे त्या ठिकाणी गोरक्षनाथ आहे. मग असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे बोलू लागलेले आहेत, महाराज एवढं म्हणजे या असणाऱ्या जगामध्ये एवढी लोक त्या ठिकाणी वावरत आहेत पण सगळी असणाऱ्या सगळ्याची बुद्धी ही म्हणजे त्या ठिकाणी पालटलेली आहे. प्रत्येक जण म्हणजे आपल्या ह्या असणारा प्रपंचाचा राट गाडगा चालवत असताना पापात्मक कर्म त्या ठिकाणी करताय. बुद्धी पालटली गेली. चांगलं कळना वाईट त्या ठिकाणी कळना. समोरचा कसा याची ओळख त्या ठिकाणी येईना गेले. सगळ्याची मती आणि आजकाल म्हणजे भंग त्या ठिकाणी पावली. ऐकोनी तयाची वार्ता जालिंदर सांगे झाली कथा ती ऐकताची गोरक्षनाथा कोपानळ पेटला. मग असणाऱ्या त्या ठिकाणी गोरक्षनाथाचं बोलणं जालिंदरनाथाने ऐकलं गेलं आणि जालिंदरनाथाने झालेली कथा गोपीचंद राजानं गर्तेत कसं त्या ठिकाणी टाकलं, काय केलं, कोण मैनावती त्या ठिकाणी आली ही सगळी तंभूत कथा असणाऱ्या गोरक्षनाथाला सांगितली गेली. गोरक्षनाथाने ऐकून त्या ठिकाणी घेतली. असणाऱ्या त्या ठिकाणी गोपीचंदाविषयी एवढा राग त्या ठिकाणी आला जणू की काय अग्नीचा वनवा त्या ठिकाणी भडकावा तसा रागाचा भडका म्हणजे गोरक्षनाथाचा झाला. म्हणे महाराजा आज्ञा करावी क्षणेची गाडीना पालती मई तव रूपाची प्रौढी काही भस्म करीना न क्षणात. लगेच गोरक्षनाथ जालिंदरनाथाला म्हणू लागले, महाराज म्हणजे तुम्ही फक्त आज्ञा म्हणजे मला त्या ठिकाणी करा. तुमची आज्ञा आल्याबरोबर ही असणारी धरणी म्हणजे असणारी वाक्याची नव्हती त्या ठिकाणी करी
पालती त्या ठिकाणी घालीन. एवढंच नाही, जो कोणी गोपीचंद राजा ज्यानं कोणी तुम्हाला गर्दीत त्या ठिकाणी घातलं त्याला आत्ताच्या आता भस्मसात म्हणले करून टाकेन. जैसा अग्नी पेटला सदनात, तेने तृण तंतूचे कोण गणित, तन न्याये तिलान रूपनात, भस्म करीना महाराजा. जसा अग्नी पेटल्याबरोबर असणाऱ्या वळल्याबरोबर वल्याचा सुद्धा नाश त्या ठिकाणी करतोय. वल सुद्धा आपल्या कवेत घेऊन त्या ठिकाणी जातोय. सगळा असणारा त्या ठिकाणी गवत पाला पाचोळा काही माग त्या ठिकाणी राहत नाही. तसं म्हणजे इथं त्या राजालाच म्हणजे त्या ठिकाणी बघतो सगळं भस्म करून म्हणले आणि आताच्या आता टाकतो. आहायसी गुरुमूर्ती देवा दानवा वरदाती, आयशा स्वामीसी घालून घरती, राज्य कैसा करीतो जो. कोण असणारा म्हणजे हेला पट्टणगावचा राजा म्हणजे कोण एवढा म्हणजे त्या ठिकाणी असणारा श्रेष्ठ आहे. एवढी माझी असणारी गुरुमूर्ती त्या ठिकाणी आहे आणि एवढं हे असणाऱ्या गुरुच्या अंगी काय श्रेष्ठत्व आहे. देवाला दानवाला सुद्धा वरदान या असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी माझ्या गुरुकडून म्हणजे प्राप्त होतं. आणि अशा असणाऱ्या स्वामीला असणाऱ्या गर्तेत त्या ठिकाणी घातलं आणि सुखानं म्हणजे आपलं राज्य त्या ठिकाणी चालवतोय. बघतो म्हणजे कोण राजा आहे ते. आताची आज्ञेप्रमाणे लागून दे एक क्षण, मग जालिंदर बोले वचन, ऐसे नोहे महाराजा. महाराज फक्त आताच्या आता तुमच्या आज्ञा म्हणजे मला त्या ठिकाणी द्या. ह्या राजाला म्हणजे भस्म करून त्या ठिकाणी टाकतो. आता उशीर नाही म्हणजे एका क्षणात म्हणजे तुमची आज्ञा फक्त येऊ द्या मला. हे बोलणं गोरक्षनाथाचं जालिंदरनाथाने ऐकलं. एवढे गोरक्षनाथ त्या ठिकाणी रागाला गेलेले ते जालिंदरनाथाने बघितलं आणि जालिंदरनाथ बोलू लागले, महाराज असं नाही म्हणजे जरा थांबा. या कार्याचे पुढे कार्य, नातरी हृदयी विचारून पाहे, नातपंथ येणे दुनावे, ह्याची भविष्य असे पहा. महाराज म्हणले एवढं बी रागाला म्हणले त्या ठिकाणी जाऊ नका. अजून आपण म्हणले पुढचं भविष्य जाणणारी त्या ठिकाणी आहोत म्हणले. म्हणून पुढचं असणार काय कार्य त्या ठिकाणी होणार आहे हे आपल्या हृदयाला त्या ठिकाणी अंतःकरणाला विचारून बघा. आणि ह्या कार्यामुळं हे गर्तेत जे घातलंय ह्या कार्यामुळे आपला असणारा नाथपंथ सुद्धा असणारा त्या ठिकाणी म्हणजे श्रेष्ठ त्या ठिकाणी होणार आहे. सगळ्याला नाथपंथाचं असणारं महत्व त्या ठिकाणी कळणार आहे. हेच म्हणजे पुढे भविष्य आणि घडून येणार आहे. तरी आता क्षमा करून पुढे महाराजा करी गमन, परी हे ऐसे वर्तमान, बोलू नको जगासी. मग महाराज म्हणले हितच म्हणले तुमच्या असणाऱ्या रागाला आवर त्या ठिकाणी घाला, क्रोध शांत त्या ठिकाणी करा आणि सगळं म्हणजे आता हितच म्हणजे इच्छा त्या ठिकाणी सोडा. एवढा राग आणू नका. त्या राजाला बी म्हणले आता हितच म्हणले क्षमा करून टाका, राग आणू नका. पण ही जी गल्लय मला असणाऱ्या गोपीचंद राजानं गर्तेत घातलंय ही काय म्हणजे कुठं कोणाला म्हणले सांगू नका. तुम्ही हिंडता सहज महिसी, मम सुतकानी पा भेटता तुम्हासी, श्रुत करावे कृत्य त्यासी, वृत्तांत हेतीचा सकाळी का. मग म्हणले तुम्ही असणार ही म्हणजे कुणालाच म्हणजे त्या ठिकाणी सांगू नका. कुणाला सांगायचं तर फक्त माझा असणारा त्या ठिकाणी म्हणजे शिष्य आहे. त्या ठिकाणी तुम्ही या पृथ्वी तलावर अनेक तीर्थयात्रा त्या ठिकाणी करता आणि या तीर्थयात्रेमध्ये फिरत असताना माझा असणारा सूत माझा असणारा शिष्य त्या ठिकाणी कानिपनाथ नावाचा आहे आणि हा कानिपनाथ तुम्हाला त्या ठिकाणी भेटला तर त्याला फक्त म्हणले हितली माहिती म्हणले त्या ठिकाणी आणि सांगा. मग तो युक्ती प्रयुक्ती करून संपादनी रायसी कल्याण, माते काढीला गर्तेतून वाढविला तो नाथपंथ. मग तुम्ही असणाऱ्या कानिपनाथाला त्या ठिकाणी सांगितलं की तुमचा असणारा गुरु जालिंदरनाथ हेला पट्टण गावामध्ये गोपीचंद राजानं गर्तेत त्या ठिकाणी घातलेला आहे. ही बातमी सांगितली की माझा असणारा शिष्य कानिपनाथ त्या ठिकाणी येतील. युक्ती प्रयुक्ती करून असणाऱ्या राजाला बी हानी त्या ठिकाणी पोहोचवणार नाही. त्या ठिकाणी रायाचं कल्याण कशात त्या ठिकाणी होईल, राजाचं हित त्या ठिकाणी बघतील, राजाला समजावून त्या ठिकाणी सांगतील आणि मला या गर्तेतून त्या ठिकाणी बाहेर काढून आपला नाथपंथ त्या ठिकाणी वाढवतील. म्हणून म्हणले फक्त कानिपनाथाला सांगा. ऐसे सांगोनी गोरक्षनाथ आदेश म्हणू बोलवित, आणि गोरक्ष ऐकोनी शांत होवनी आदेश म्हणत असे. मग असणाऱ्या त्या ठिकाणी गोरक्षनाथाला जालिंदरनाथांनी सांगितलं गेलं. लगेच गोरक्षनाथाला आदेश असणारा त्या ठिकाणी केला आणि त्याला प्रत्युत्तर आदेश म्हणून असणाऱ्या गोरक्षनाथांनी जालिंदरनाथाला त्या ठिकाणी केला.
गोरक्षनाथाची तिथून असणारी बोलवण त्या ठिकाणी केली. आदेश त्या ठिकाणी झाला आणि गोरक्षनाथ निघू लागले. मग आदेश शर्ताची गमन करून निघाला गोरक्षनंदन. आहारापुरते मिळवून अन्न उपहार संपादी. मग आता असणारा गाव सोडून चाललो म्हटल्यानंतर दोघांनी एकमेकाला आदेश त्या ठिकाणी केला. नमस्कार त्या ठिकाणी घातला आणि असणाऱ्या गावामध्ये त्या ठिकाणी पोटाची भूक भागवण्यासाठी जेवढं लागतंय तेवढं अन्न भिक्षा म्हणून आणि गावात म्हणले मागू लागले. मग शिंगी शैली करून ग्रहण करिता झाला मार्गी गमन. तो जगन्नाथ प्राचीन स्थान तेथे जाऊन पोहोचला. मग असणाऱ्या त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या काकेत भस्माची जोडी घेतलेली आहे. असणाऱ्या सिंगी शैली जी काय अस्त्र आहे त्या ठिकाणी जी काय आयुध आहे ही बरोबर त्या ठिकाणी घेतले आणि तीर्थयात्रा करण्यासाठी मार्गक्रमण असणारे गोरक्षनाथ करत असताना जुनाट असणारे एक प्राचीन स्थान आहे. त्या स्थानाचं नाव आहे जगन्नाथपुरी आणि या जगन्नाथपुरीच्या ठिकाणी गोरक्षनाथाची स्वारी आली. एकीकडे कानिपनाथ गावोगावी भ्रमण करीता परीच्या गावी जाय तेथे जगालागी बोधित असे. मग इकडे असणारे कानिपनाथ ही तीर्थयात्रा त्या ठिकाणी उत्तर दिशेला करत होते आणि तीर्थयात्रा करत करत प्रत्येक गावात जायचं. तिथं आदेश गाजवायचा, आलेख निरंजन असणारं त्या ठिकाणी गाजवायचं आणि ज्या गावात असणारे भिक्षासाठी जातील तिथं असणाऱ्या लोकाला त्या ठिकाणी जनतेला आणि असणारा बोध त्या ठिकाणी करत होते. कानिपामुखीचे बोध स्थिती ऐकोनी परम जन मानवती. सलील प्रेम दाटवणी चित्ती अनुग्रह घेती दयाचा. मग कानिपनाथ जिथं जातील तिथं आपले असणारे शिष्य त्या ठिकाणी करू लागले. बोध केला की त्या असणाऱ्या जनतेला त्या असणाऱ्या लोकाला त्या ठिकाणी आवडायचं. त्यांच्या अंतःकरणातलं प्रेम त्या ठिकाणी बघायचे आणि प्रेम दाटून असणाऱ्या कानिपनाथाविषयी त्या ठिकाणी यायचे. कानिपनाथाच्या जवळ यायचं आणि कानिपनाथाचा अनुग्रह त्या ठिकाणी करायचा. असे कानिपनाथ जाईल त्या गावात आपले शिष्य त्या ठिकाणी आणि म्हणले जमू लागले. मग त्या गावात एक एक दोन सचिष्य निघती विरक्त मान. पंचप्राण राणीला तमारून आता सवे चालती. मग म्हणले असणारा त्या पंचराणी आहे पंचप्राण कुठं आहे? मग हे काय सचिष्य सचिष्य सचिष्य. मग त्या गावात एक एक दोन सचिष्य निघती विरक्त मान. प्रपंच राणीला तमारून आता सवे चालती. मग ज्या गावात कानिपनाथ जातील तिथं असणारी लोक जमा करायची. त्यांना असणारा बोध त्या ठिकाणी करायचा आणि या कानिपनाथाचा बोध ज्या ज्या साधकाला त्या ठिकाणी आवडल किंवा अंतकरणाला त्या ठिकाणी लागल ते साधक असणाऱ्या प्रपंचावर उदास त्या ठिकाणी व्हायचे. देहावर उदास त्या ठिकाणी व्हायचे. विरक्त अवस्था धारण करायचे आणि लगेच कानिपनाथाच्या मागे त्या ठिकाणी शिष्य बनून जायचं. आपल्या सगळ्या प्रपंचाला लाथ त्या ठिकाणी मारली. विरक्त झाले आणि कानिपनाथाबरोबर शिष्य बनून त्या ठिकाणी निघू लागले. ऐसे एक दोन पाच सात 10 मेळा जमत. होता होता सप्तशत दाटले शिष्य समागमे. मग असं प्रत्येक गावात 1 2 2 नाही 3 4 असे जमल तसे शिष्य त्या ठिकाणी झाले आणि बघता बघता 700 शिष्याचा मेळा आणि कानिपनाथा बरोबर त्या ठिकाणी झाला. एवढे 700 शिष्य घेऊन आणि कानिपनाथ तीर्थयात्रा करत जिथं जातील तिथं हे 700 शिष्य म्हणले मागे फिरू लागले. पूर्व देशी करिता गमन तो स्त्री राज्य दोष सगण. तयाच्या सीमेपर्यंत जाऊन उलट पाहती मागारा. मग असणारे 700 शिष्य कानिपनाथा बरोबर आहेत आणि असणारे तीर्थयात्रा करत 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 म्हणले असणाऱ्या स्त्री देशाच्या दिशेने त्या ठिकाणी गेले. स्त्री देशाचा रस्ता त्या ठिकाणी बघितला आणि स्त्री देशाचा रस्ता बघितला. स्त्री देशाच्या जवळ आले. जिथं असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे आपला देश संपतोय स्त्री देश त्या ठिकाणी लागतोय त्या असणाऱ्या सीमेपर्यंत आले आणि सीमेवर थोडा वेळ थांबले. मागं बघितलं गेलं आपण किती दूर आलोय, पुढे किती लांब त्या ठिकाणी जायचंय याचा विचार शिष्य कानिपनाथाने केला. स्त्री राज्यात पुरुष कोणी नाही हे विख्यात जनश्रुत करणी. म्हणून शिष्य मंडळ धनानोनी परतनी पाहती मग मागारा. कानिपनाथ पुढे चालतायत. हे 700 शिष्य त्यांच्या मागे त्या ठिकाणी चालतायत आणि असणाऱ्या सीमेवर आले. हद्दीवर त्या ठिकाणी श्री राज्याचे आले
थोडं मन साशंकित असणाऱ्या शिष्यमंडळीचं त्या ठिकाणी झालं. मागं बघितलं आणि त्यांनी पहिलं ऐकिवात त्या ठिकाणी ऐकलेलं होतं की स्त्री राज्यात जर गेलं तर पुरुष वाचत नाही, मरतय तिथे गेलं की लगेच. मग म्हणजे असणाऱ्या पुरुष जातीला स्त्री राज्यात जाता येत नाही आणि आपण तर म्हणजे स्त्री राज्यात त्या ठिकाणी चाललोय असा विचार शिष्याच्या मनात आला. ठाई ठाई करीती विचारा म्हणती स्त्री राज्य देशा तीव्र तेथे प्रवेश करिता नर वाचत नाही सहसाही. मग पुढे चाललं की गडोगटकीला मनामध्ये विचारच त्या ठिकाणी यायचा, कसं जायचंय बाबा, त्या स्त्री राज्यात गेलं की आपण मरतोय, तिथं पुरुष वाचतच नाही, तर मग कसं त्या ठिकाणी आपण पोहोचायचं याचा विचार गडोगटकीला शिष्यमंडळी करू लागली. ऐसा देश कठीण असून स्वामी करती तयात गमन तरी अग्निकुंडी सकळ नेऊन पूर्ण आहुती इच्छित असे. मग म्हणजे ही माहिती आहे, म्हणले पुढे असणारा अग्नी आहे, मग अग्नी बघून उडी कसं म्हणजे कोण मारेल, हे स्त्री राज्यात म्हणजे माणूस वाचतच नाही आणि हे आपलं असणारं महाराज तर म्हणजे सरळ स्त्री राज्यात म्हणजे त्या ठिकाणी गमन करतायत. पुढं असता म्हणजे आता काय नाही, ही स्त्री राज्य म्हणजे अग्नीचं कुंड आहे त्या ठिकाणी आणि हे आपले गुरु म्हणजे त्या ठिकाणी निवून ह्या असणाऱ्या अग्निकुंड रूपी श्री राज्यात म्हणजे आपल्या असणारी त्या ठिकाणी आहुती घातल्याशिवाय म्हणजे राहत नाहीत असा विचार शिष्यमंडळी करू लागली. जरी सेविया हलहलाते मग कोण पुरुषा जगेल तेथे जेवी तीव्र अग्नीत शिरता तेथे आहाळना कैसे म्हणावे. किंवा म्हणजे माहिती आहे म्हणजे ही औषधाची बाटली आहे, हे औषध पिलं की मरतय, ही माहिती असल्यावर म्हणजे कोणत्या औषधाला म्हणजे गिळील का, औषध कोण पिल का म्हणजे त्या ठिकाणी. बरं ती बी नाही माहिती आहे म्हणजे अग्नीत उडी घातली की तिथं भाजून गेला राखच झाली म्हणून समजायचं. मग एवढं माहिती असताना त्या अग्नीमध्ये कोणी उडी म्हणजे त्या ठिकाणी गेल का, कसं वाचणार आहे म्हणजे ते. सदनी प्रेरीला वैष्णव नर सदन झाले खंदिर अंगार तया माझी निघता नर वाचेल कैसा सहसा तो. आता मला सांगा, घराला म्हणजे असणारी आग त्या ठिकाणी लागली, सगळ्या असणाऱ्या घराचा कोळसा त्या ठिकाणी झालाय आणि त्या घरात म्हणजे कोळसा झालेल्या घरात म्हणजे कोण पुरुष त्या ठिकाणी जाईल का. बरं गेलाच मला काय होत नाही म्हणून तर माघारी येईल का ते, त्याचा बी कोळसा झाल्याशिवाय म्हणजे त्या ठिकाणी आणि राहायचा नाही. पतंग घेता दीपाची भेटी त्याची रीती येते गोष्टी दिसून येते परिशेवटी मृत्यू आम्हा दिसत असे. किंवा एक ना असणारा एखादा म्हणजे पतंग नावाचा पक्षी असावा किंवा पाखरू त्या ठिकाणी असावं आणि दिव्याची वात अतिशय तेजस्वी आहे म्हणून त्या पतंगानं दिव्यावर झडप मारायला त्या ठिकाणी जावं. दिव्यावर झडप मारल्यावर पतंग वाचल का म्हणजे तो पक्षी त्या ठिकाणी. मग म्हणजे जसं म्हणजे दिव्याला झडप घातल्यावर त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी संपुष्टात येतं, तसंच म्हणजे आज आपला बी शेवट होतोय असं म्हणजे त्या ठिकाणी दिसायला लागलं. ऐसे होता निश्चय वचन कोणी म्हणते करा पलायन जीवित व वाचल्या साधन घडून येईल महाराजा. मग असणारी त्या ठिकाणी आता 700 शिष्य आहे, ती सगळ्याची बुद्धी काय सारखी आहे का त्या ठिकाणी. एक एक जण त्या ठिकाणी म्हणायला लागलं खरं आहे म्हणजे ही आता आपण मेल्याशिवाय राहत नाही म्हणजे त्या श्री राज्यात जाणं योग्य नाही, चला म्हणजे हिथंच म्हणजे नागपूर आहे म्हणजे मागच्या मागे आपण म्हणजे त्या ठिकाणी पळून जावं, आपला जीव वाचवून बायका लेकरात तरी निघून जाऊ म्हणजे सुखानं झोप येईल. एक म्हणती ऐसे करावे सदृढ धरावे गुरुचे पाया मग जीवित्वाचे काय काय जातासे तरी जाऊ द्या. काय काय जण म्हणू लागली चला म्हणजे माघारी आपला असणारा प्रपंचाचं राडगाडगा चालू करू, बायका लेकरात सुखानं म्हणजे त्या ठिकाणी प्रपंच करू. त्याच्यात जी बुद्धिवान होती ती दुसरी त्या ठिकाणी बोलायला लागली, अरे काय म्हणले घरी जाऊन काय नरकात जाऊन पडण्यापेक्षा म्हणजे हिथं असणाऱ्या सद्गुरूच्या संगतीनं त्या ठिकाणी जर लागलं, सद्गुरूचा असणारा पाय त्या ठिकाणी धरलं तर काय जीवाची भीती आहे म्हणजे त्या ठिकाणी. हा जीव जावं अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव त्या ठिकाणी. जर सद्गुरूच्या चरणाला त्या ठिकाणी लागलं तर मोक्ष आहे आणि घरी जाऊन जर त्या ठिकाणी मरण आलं तर नरक आहे त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे ह्या जीवाची या देहाची भीतीच त्या ठिकाणी धरू नका, गुरुच्या संगतीनं होईल ती होईल. काया वाचा तनु मन धन प्रथम त्यासी केले अर्पण मग या जीवित्वाची आस्था धरून व्रता लागी का भंगा
मग काही जण म्हणायला लागली ज्या वेळेस आपल्या गावामध्ये असणारे हे कानिफनाथ त्या ठिकाणी आले, त्यांनी उपदेश त्या ठिकाणी केला, बोध केला, त्या बोधावर आपण आरूढ त्या ठिकाणी झालो. हे आपल्या मनाला त्या ठिकाणी ठसवलं, आपण विश्वास त्या ठिकाणी सोडला, जीवितवाची आशा सोडून आपण नाताच्या मागे त्या ठिकाणी आलो. एवढं व्रत पालन त्या ठिकाणी केलं आणि हिथं येऊन या असणाऱ्या देहाची आस्था त्या ठिकाणी धरायची. मग सद्गुरूवर विश्वास ठेवल्यावर हा देह गेला तरी बेहत्तर आहे असं त्या ठिकाणी झालं पाहिजे. किंवा आपण निष्प्रह वृत्तीने त्या ठिकाणी आलेलो आहे, म्हणून कशाची आशा त्या ठिकाणी धरू नका, व्यक्त म्हणजे त्या ठिकाणी जात. एक मनती लागले वेड कैचे व्रत पडिपाडा, जीवित वारल्या व्रत कोड कोणी दृष्टी पाहिले. तेवढ्यात दुसरं माग त्या ठिकाणी वळायला लागलं, ही येड झालंय म्हणजे येड. काय म्हणजे इथं हे असणारं येड झालंय म्हणून म्हणजे कसलं व्रतन, कशाचा बोधन, कुणाचा शिष्य कुणाचा गुरु म्हणजे त्या ठिकाणी काय करायचं म्हणजे एकदा मेल्यावर म्हणजे पुन्हा काय घ्यायचं म्हणजे माग सगळीच म्हणजे त्या ठिकाणी राहिले. म्हणून म्हणजे ही असणार जर आपला जीवन त्या ठिकाणी गेला तर काय त्या व्रताला किंमत राहणार नाही. कारण काय त्या असणार म्हणजे त्या ठिकाणी गुरुला पुन्हा म्हणजे मेल्यावर कुणी बघितलंय किती व्रत केलं, किती एकादशी केल्या, किती पारायण त्या ठिकाणी केली, ह्याला काय किंमत नाही म्हणजे मेल्यावर. आता सावध व्हावं. तरी अर्थ संडोनी धन या स्वामी लागे चुकून, ग्रस्तान पलायन करुणी जीवित वाचवा. म्हणून बाबा एकदा मेल्यावर म्हणजे काय उपयोग नाही म्हणजे किती बी व्रत केलं ना आचरण त्या ठिकाणी केलं तर चला म्हणजे हे असणाऱ्या गुरुला आता चुकू म्हणजे कानिफनाथाला ही पुढे बघतोय तर मागच्या वाग म्हणजे निघून जाऊ आणि आपला ग्रस्त आश्रमच चांगला म्हणून तिथंच म्हणजे आपलं सुखात रमवू. या स्वामीसी लागले वेड सादर मृत्यू झापड, जया ठाई पडेल धाड चालोनी जात त्या ठाई. या असणाऱ्या गुरुला येल लागलंय म्हणजे ह्या येडाच्या भरात म्हणजे ह्याच्यावर असणाऱ्या मृत्यूची झापड म्हणजे त्या ठिकाणी पडली. ही नक्की म्हणजे मेल्याशिवाय राहत नाही. ह्याला काय म्हणजे चांगलं बी कळना आणि वाईट बी कळना. जिथं समोर दिसते तिथं सरळच म्हणजे असणारी धाड टाकता येईल तिथंच जात आहे म्हणजे मरण बघत नाही, धोका बघत नाही, काय नाही, गतिरोधक बघत नाही, सुसाटच म्हणजे असणारा आणि त्या ठिकाणी चालतोय. ऐसे तुम्हासी सत्य वासेल तरी हे मानुनी घ्यावे बोला, जीवितवाची आस्था असेल तरी बोला खोल न मानावे. मग त्या ठिकाणी म्हणलं ही मी सांगतोय ही जर तुम्हाला खरं वाटत असेल तर म्हणजे खरं माना, आणि जर म्हणजे तुम्हाला असणाऱ्या त्या ठिकाणी जीवाची आस्थाच नसली तर खुशाल जावं मरा म्हणजे तिकडं. नाहीतर म्हणजे ज्याला म्हणजे हे असणाऱ्या देहाची चिंता आहे, काळजी आहे, त्यानं म्हणजे ही मार्ग सोडावा आणि गुरु पुढे बघताय तवर म्हणजे घराकडे निघावं. ऐसे ठाई ठाई ताटी बैसणी करीती बोल चावटी, परिहारता सकळ पोटी काणी पाते समजला. मग हे कानिफनाथ पुढे एक माग 700 शिष्य आहे त्या ठिकाणी. हे 700 शिष्यामध्ये 10 जणांची गोळकी टोळकी करून त्या ठिकाणी बसली आणि विचार त्या ठिकाणी करू लागली. मग प्रत्येकाच्या मनाला जसं येईल तसा विचार, कोणी म्हणायचं पुढे जाऊ, कोणी म्हणायचं मागे जाऊ, पुढे गेल्यावर मरण येईल, माघारी गेल्यावर आपण वाटचाल प्रपंच करू, धन दौलत त्या ठिकाणी मिळू. मग ही जी बातमी आपापसात त्या ठिकाणी करत होती त्या अंतर्ज्ञानानं सगळं कानिफनाथाला आणि कळालं गेलं. मनात मने भ्याले सकाळा हीन बुद्धी अति दुर्बळ, पर्यापुला प्रताप सांगता तुंबळ सत्य वाटणारा नाही असे. मग कानिफनाथाने मनाच्या ठिकाणी विचार केला, ही पक्की म्हणजे आता जीवाला म्हणजे बेहली ती, ही मरणाला प्यायला लागली ती म्हणजे आता ह्यांची असणारी बुद्धी हीन झाली. सगळं बळ म्हणजे ह्यांची जी शक्ती होती ती सगळी शक्ती बळ खचून म्हणजे त्या ठिकाणी गेलं. आणि ज्याची बळ शक्ती खचून गेली असणाऱ्या सद्गुरूच्या वचनावर ज्याचा विश्वास त्या ठिकाणी राहत नाही त्याला किती बी आपला असणारा प्रताप सांगितला किंवा मी तुम्हाला मरू देत नाही, चला टाका उड्या, मेलाव तर मी जिवंत बाहेर त्या ठिकाणी काढतो, असं जर सांगितलं तर त्यांना ते पटणार नाही. असा विचार कानिफनाथाने केला. मग करी कवळणी भस्माची मोठी स्पर्शास्त्र प्रयोग कोटी, जलपोनी प्रेरी मयू कोटी तिन्ही दिशा लक्षणी. मग आता कानिफनाथाने विचार केला ह्यांना चांगलं सांगायला जावं तर चांगलं कवा म्हणजे ह्याला पटणार नाही. मग आता आपला प्रताप दाखवू म्हणजे त्यांना
लगेच असणाऱ्या काठीमध्ये भस्माची झोळी होती, हात त्या झोळीत त्या ठिकाणी घातला, भस्माची चिमूट त्या ठिकाणी काढली आणि त्याच्यावर स्पर्शास्त्र म्हणजे चिटकण्याचा असणारा मंत्र त्या ठिकाणी मारला आणि ती असणारी स्पर्शास्त्राचा मंत्र मारून ती असणारी भस्म चिमुटी तिन्ही दिशाला म्हणजे त्या ठिकाणी आणि टाकली गेली. पुढील मात्र मार्ग ठेवणी मोकळा, दिशा बंधन केल्या सकळा, केल्या परी ऐशा बळा, देवदानवा तुळेना. मग एकूण 4 दिशा आहेत, त्याच्यापैकी समोर ज्या दिशेला आपल्याला जायचंय ती दिशा मोकळी त्या ठिकाणी सोडली. माग डावीकड उजवीकड अशा तिन्ही दिशेला त्या ठिकाणी भस्मची मुठी टाकली. सगळ्या दिशेला बंधन त्या ठिकाणी केलं आणि असणाऱ्या त्या भस्मची मुठीच्या पुढं देवाला दानवाला सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे शिरता येत नव्हतं. अशा प्रकारचे हे आणि भस्मची मुठी स्पर्शास्त्राची टाकली गेली. केले अर्थ द्विअर्थ फारा, शिष्य पळणी नाही जाणारा आणि मारुतीचाही बुबुकारा पोचू नये त्या ठाया. मग ही भस्म चिमुटी टाकताना 2 अर्थ मनामध्ये त्या ठिकाणी झाल्या, 2 कल्पना त्या ठिकाणी केल्या. का? ही जी शिष्याचं अंतकरण डळमळीत त्या ठिकाणी झालेलं आहे, माघारी जायची इच्छा त्या ठिकाणी करतात, म्हणून ही स्पर्शास्त्र टाकल्यामुळे हे माघारी मी त्या ठिकाणी निघून जाऊ शकणार नाही. आणि दुसरा अर्थ कोणता आहे? हनुमंत रायाची असणारा भुभुक्कार जर त्या ठिकाणी आला तर पुरुष मारणार आहे, वाचत नाही. म्हणून ह्या स्पर्शास्त्राच्या मंत्रामुळे आतमध्ये असणाऱ्या हनुमंतरायाचा भुभुक्कारही त्या ठिकाणी पोहोचणार नाही. असे 2 अर्थ धरले मनामध्ये आणि स्पर्शास्त्राची भस्मची मुठी तिन्ही दिशेला म्हणजे टाकली. ऐसे स्पर्शास्त्र सृष्टी रचोनी शांत बैसला जेटी, मग शिष्या पाचारोनी शेवटी पुसता झाला तयासी. मग असं हे स्पर्शास्त्राची विभूती त्या ठिकाणी तिन्ही दिशेला टाकली आणि शांत असणारे कानिपनाथ त्या ठिकाणी बसले. बसल्यानंतर असणाऱ्या त्या ठिकाणी आपला जो शिष्याचा मेळा होता त्यांना जवळ बोलावून काय विचारू लागले. लहान मोठे मिळवूनी समुदायाचे बैसवूनी म्हणे आम्हाला गी जाणे श्री राज्यात आहे की. मग जी काय असणारा ह्या शिष्याचा ग्रुप होता, मेळा त्या ठिकाणी होता, लहान आहेत मोठे आहेत सगळ्यांचा मेळा आहे त्या ठिकाणी. मग या सगळ्याला जवळ त्या ठिकाणी बोलावून घेतलं, आपल्या शेजारी बसवलं आणि कानिपनाथ सांगू लागले, बाबानो आपल्याला श्री राज्यात म्हणले जायचं आहे. परी तो देश कठीण वाचत नाही पुरुष रत्न, हनुमंत भुबुक्कारे करून प्राणहानी होत असे. मग म्हणले आपल्याला असणाऱ्या श्री राज्यात तर जायचं आहे. तिथला देश असा कठीण त्या ठिकाणी आहे, तिथं पुरुष जात गेले की असणाऱ्या हनुमंताचा भुभुक्कार झाल्याबरोबर पुरुष जात असणारी सगळी संपली जाते आहे. मरण त्या ठिकाणी पावते आहे, प्राणाचं हरण हनुमंताचा भुभुक्कार घेऊन जातोय. म्हणून म्हणजे कठीण प्रदेश पुढचा आणि त्या ठिकाणी आहे. पुढे देशा बहुत कठीण परी आम्हाला गी आहे जाणे, तया देशाचे तीर्थ करून येऊ ऐसे वाटत असे. मग आता असणारं मरण पुढे दिसतंय, पण जाणं बी तेवढंच गरजेचं आहे. त्या ठिकाणी महान असणारं तीर्थ आहे त्या देशामध्ये, श्री राज्यामध्ये असणारं एक तीर्थक्षेत्र आहे आणि नक्की म्हणजे आयुष्यात जन्माला आल्यानंतर एकदा तरी म्हणजे त्या तीर्थाला जावं लागतं. म्हणून म्हणजे जाणं तर गरजेचं आहे आणि गेल्यावर मरण बी येतं ही बी म्हणजे त्या ठिकाणी माहिती आहे. पण आता काय करायचं? आमचा विश्वास गुरुपायी जरी असेला भवप्रवाही, तरी देशाची लंगोनी मही पुन्हा माघारे. म्हणून म्हणले आणि जर म्हणले आपला किंवा आमचा किंवा माझा म्हणजे सद्गुरूच्या चरणावर असणारा जर विश्वास दृढभाव त्या ठिकाणी असेल तर सहज म्हणले असणारा त्या ठिकाणी श्री देशात घेऊन बी गुरु जातील आणि दर्शन करून माघारी बी म्हणजे सुखरूप त्या ठिकाणी पोहोचवतील. असणाऱ्या सद्गुरूच्या असणाऱ्या चरणावर दृढ विश्वास त्या ठिकाणी असला की काय म्हणजे मरण सुद्धा जवळ येत नाही. नातई सुखे जाव प्राण परिमनाची गावगिरी पूर्ण, तरी तुमचा विचार कवन तो माझ प्रती दर्शवावा. किंवा म्हणजे एक मनामध्ये तर ठाम निर्णय झालाय की श्री राज्यात जायचंय, तीर्थक्षेत्राचं दर्शन त्या ठिकाणी घ्यायचंय. मग हे मनानं धाव त्या ठिकाणी घेतली. मग जिथं मनानं धाव घेतली तिथं या जीवाची आस्था किंवा देहाची आस्था धरायचं काय कारण आहे का? गेला ह्या देहातील प्राण निघून तर सुखाने जाऊ द्या,
पण जिथं मन आपलं त्या ठिकाणी लागलं ते मनाची शांती त्या ठिकाणी करावी लागते आहे. म्हणून असणारा त्या ठिकाणी जीव गेला तरी बेहत्तर, हा देह संपला तरी बेहत्तर, पण मनानं जिकडं धाव घेतली तिकडं मात्र जायचं. म्हणून म्हणले आता तुम्ही बी म्हणले माझ्या मागे येणार का, काय करणार सांगा लवकर. गुरुच्या सती भक्ती ती धरावी माझी संगती, ना तरी जीव लोभा असेल चित्ती ती जावे माघारे. ह्या का म्हणले कुणाला सुद्धा म्हणले माझी बळजबरी नाही, माझं बंधन म्हणले त्या ठिकाणी नाही. तुम्हाला जर असणाऱ्या गुरुच्या असणाऱ्या चरणावर असणारा विश्वास त्या ठिकाणी असेल किंवा गुरुच्या वचनावर जर दृढ विश्वास त्या ठिकाणी असेल तर माझ्या मागे म्हणले त्या ठिकाणी चला. आणि जर तुम्हाला गुरुच्या शब्दावर विश्वास नसेल, देहाची त्या ठिकाणी आस्था असेल, जीवाचा लोभ त्या ठिकाणी असेल तर खुशाल म्हणजे आपापल्या घराकडे निघून जावा. मी काय म्हणजे तुम्हाला बळजबरीनं नेणार नाही. ऐसे सांगोनी बोलाविता मने देखील बुद्धी करायता, मागा निस्तिम भक्तीचे किंचित तया ठाई राहिले. मग असं त्या ठिकाणी सगळ्याला बोलवलं, सगळ्याला सांगितलं बाबांनो तुम्हाला यायचं असलं तर या, नाहीतर जायचं असलं गावाकडे बायका लेकराची तोंड बघायची असली तर खुशाल म्हणजे त्या ठिकाणी जावा. तेव्हा जे काय असणारे बुद्धिवंत त्या ठिकाणी होते, ज्यांचा असणाऱ्या सद्गुरूच्या वचनावर दृढ विश्वास त्या ठिकाणी होता, ती किंचित थांबली म्हणजे बोटावर मोजणे एवढी तिथं 700 पैकी थांबली आणि बाकीचे महागच म्हणजे त्या ठिकाणी उभा राहिले. 7 जण ठाई उरले स्थान धरून, वरकडा कंबर बस्ती करून कल्पिल्या मार्गी चालिले. मग आता किती शिष्य त्या ठिकाणी होते? 700 शिष्य होते. 700 पैकी सद्गुरूच्या वचनावर दृढ विश्वास असणारी फक्त 7च निघाली. ती 7 जणच म्हणजे तिथं गुरुपाशी थांबली आणि बाकीच्यांनी त्या ठिकाणी म्हणजे जी वरकड होती 2 डगरीवरची होती त्या ठिकाणी, गुरुवर बी विश्वास आणि पुन्हा प्रपंचाकडे बी असणारा त्या ठिकाणी आस. मग प्रपंच करून परमार्थ करणारी ही 2 डगरीवरची त्या ठिकाणी होती, ती महाग हळू 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 सरकाय लागली. मनात मानिती सुख बसा म्हणती तस्करा बुद्धीचा ठसा, पळून जाती काजळीत लेशा मूर्खत्व येते आपणासी. पुन्हा मनात त्या ठिकाणी म्हणायला लागली, विचार करायला लागली काय करायचं. ही बुद्धी म्हणली असणारी त्या ठिकाणी चंचल आहे, राहावं बी वाटतंय गावाकडे बी जावं वाटतंय, पण काय करायचं. असणार जर म्हणजे त्या ठिकाणी असणार पळून गेलं तर काळजीचा असणारा लवलेश म्हणजे त्या ठिकाणी लागतोय, काळजी लागते आहे. आणि काळजी कशाची लागते आहे? बायका लेकराची काळजी लागते. आपण इकडं गेलो तर मागच्याच कसं त्या ठिकाणी होईल, काय होत नाही सुखानं मर म्हणते ती त्या ठिकाणी. तसं म्हणजे इकडं असणाऱ्या घराची दाराची काळजी त्या ठिकाणी जी लागते आहे ती मूर्खपणाचा बाजार त्या ठिकाणी असतोय. ज्याला घरादाराचा संसाराची काळजी आहे ती असणारी मूर्ख त्या ठिकाणी होतात आणि घरादाराकडे वळतात, गुरुला लात मारतात. तरी फार गर्वे झाले स्वामीनी अंतरा ओळखिले, उजळणी बोळविले कीर्ती महात्म्य रक्षोनी. मग जी असणारी त्या ठिकाणी म्हणजे घराची आशा धरणारी होती, बायका लेकराला त्या ठिकाणी आशा धरणारी होती, त्यांनी लगेच छातीवर बडवून घेतलं. लय चांगलं झालं म्हणले, गुरुनं आपला अंतकरण ओळखिलं म्हणून म्हणजे माघारी जावा म्हणून सांगितलं. ऐसा चित्ती सुखवसा मानून आले पंथी करीती गमन, एक कोस गेले धावून सीमेपर्यंत ग्रामाच्या. मग ती असणार श्री राज्याची सीमा ओलांडून 1 कोसावर त्या ठिकाणी आलेली होती सगळी आणि तिथं बसून सगळा विचार त्या ठिकाणी झाला आणि त्याने मनाच्या ठिकाणी समाधान मानलं की गुरुनं आपल्याला माघारी जायचं असलं तर जावा म्हणून सांगितलंय. एवढं म्हणजे लय चांगलं म्हणजे त्या ठिकाणी केलं, एवढं ध्यानात ठेवलं. हळूहळू मार्ग सरकली आणि ज्या सीमेपर्यंत आतमध्ये 1 कोस आली तेवढी मार्ग त्या ठिकाणी गेली आणि सीमेवर गेल्यावर काय झालं. परिस्पर्शास्त्र सीमा लक्षून बैसले होते मै वेष्टून, तेने येताची धरले कवळून मैसी दृढ केले ते. जेव्हा यांनी धूम ठुकली आणि असणाऱ्या श्री राज्याच्या सीमेपर्यंत महागारी त्या ठिकाणी आली, आल्याबरोबर सीमेवर ही असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे श्रंखला रूपी असणारं स्पर्शास्त्र त्या ठिकाणी होतं. अटक त्या ठिकाणी झाली, स्पर्श
स्पर्शास्त्राला येऊन त्या ठिकाणी धडकल्याबरोबर धरणीला जशी आहे ती तशी चिटकून उभा राहिली. पद झाले मयी व्यक्त मागे पुढे ठेवाया नसे शक्त जैसे सावध गुंतल्या चिखलात बाळ काही चालेना. धावत सीमेपर्यंत आल्याबरोबर स्पर्शास्त्रात झगटल्याबरोबर तशीच धरणीला म्हणजे चिटकून उभा राहिली. जसं म्हणजे असणारं एखादं म्हणजे त्या ठिकाणी हरणाचं पिलू असावं आणि असणाऱ्या चिखलात त्या ठिकाणी अडकावं. त्या चिखलातून बाहेर निघायला त्याचं बळ म्हणजे काहीच चलत नाही. त्या ठिकाणी किती विचातुर असलं आणि चिखलात अडकलं की म्हणजे बाहेर निघता येत नाही. तसं ही असणारी जी हीन बुद्धीची होती ती सीमेपर्यंत गेली. स्पर्शास्त्राचा चिटकल्याबरोबर तिथंच म्हणजे सुटली, काय सुटायला बाजूला येईना गेलं. असं झाले मयी व्यक्त म्हणून हस्ते काढू जाता तो हस्त झाले मयी लिप्त मग सकाळ ओनवे झाले. मग असणाऱ्या त्या ठिकाणी धरणीला पाय जेव्हा चिटकलं तेव्हा त्यांनी विचार केला पायाला काहीतरी म्हणजे अडकलं असेल म्हणून खाली वाकली पायाला धरून उपसण्याचा प्रयत्न केला. तर ते हात बी म्हणजे तसंच त्या ठिकाणी चिटकलं. असणारी म्हणजे पालती त्या ठिकाणी वाकून राहिली. फेरीकडे कानिपनात त्या साता ते बोलावून घेता जवळ बैसवूनी सकाळ वृत्तांत निवेदिला तयांचा. मग मुंगीच्या असणाऱ्या मनातलं अंतर जाणणारे त्या ठिकाणी नाथ महाराज आहेत. कानिपनाथाला लगेच कळालं गेलं आणि जी काही 7 शिष्य त्या ठिकाणी थांबलेले होते त्यांना जवळ बोलावलं आणि त्यांचं जे असणारी अवस्था या सीमेवर झालेली आहे त्याच्याविषयीची माहिती त्या 7 शिष्याला कानिपनाथांनी सांगितली. तुम्ही करावे आता ऐसे शीघ्र जावनी त्या मईचा पाषाण करी उचलून विशेष तयांच्या पृष्ठी स्थापा. मग कानिपनाथांनी सांगितलं ही आपली असणारी म्हणजे त्या ठिकाणी 693 शिष्य म्हणजे माघारी गेले ती आणि त्या सीमेवर जाऊन म्हणजे त्या ठिकाणी अडकून बसले ती म्हणजे असणार त्या ठिकाणी म्हणजे पाय धरल्यासारखं म्हणजे असणार त्या ठिकाणी वाकून म्हणजे थांबलेली आहे ती चिटकले ती धरलेला. मग आता तुम्ही जावा तिथं भली मोठी दगड त्या ठिकाणी उचला आणि या 693 जणांच्या पाठीवर म्हणजे प्रत्येकावर एक दगड आणि ठेवून या. मग विभक्तास्त्र विभूती चर्चोनी तयांच्या बाळाप्रती मागोनी पाठविले साती समाचारा तयांच्या. मग आता या 693 मध्ये ही 7 जण गेली तर ही बी त्या ठिकाणी चिटकून राहतेली म्हणून ह्यांना असणार न चिटकण्याचं विभूती असणार विभक्त अस्त्र आहे त्याची असणारी भस्मची मुठी या 7 जणांच्या कपाळाला लावली कारण ती चिटकून तिथं म्हणून. मग लगेच ही त्या ठिकाणी असणाऱ्या सद्गुरूच्या असणारी म्हणजे त्या ठिकाणी विनंती आल्याबरोबर हे असणार त्या ठिकाणी गेलं त्यांची माहिती म्हणजे आणा काहीतरी. ते तव श्री गुरुचे आज्ञे करून पाहत झालेले सीमास्थान तरी ते सर्व ही ओनवे होऊन ठाई गुंतले. मग बाबांनो म्हणले त्या सीमेपर्यंत जावा त्यांची काय अवस्था ही बघा म्हटल्याबरोबर ही 7 जणांना विभक्त अस्त्राची असणारी भस्मची मुठी कपाळाला लावली. गुरुची आज्ञाप्रमाणे म्हणली सीमेकडे म्हणली त्या ठिकाणी गेली तर ही वनवी झालेली होती म्हणजे असणार डोकं बी खाली पाय बी खाली कमरतून वाकलेली बघितलं. सातांची पाहुणी अवघ्या मूर्ती परमचित्ती लज्जित होती अधोवदना करुणी पाहती परिण देती उत्तर. मग त्या ठिकाणी ह्या 7चे म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी ही 7 जण आले ती ही 693 जणांनी बघितलं की लाज वाटली. आता काय म्हणली ही कशी सुखरूप आहे ना आपली काय फजिती त्या ठिकाणी झाली लाजली खालची मान वरी त्या ठिकाणी करायला येणा गेली खजील झाली. ह्यानी म्हणायचं कसं वाटतंय त्यांनी काहीच उत्तर त्या ठिकाणी द्यायचं नाही गप्पाने 693 जण बसले. ते जाऊनी बोलती त्याते कैसे सोडोनी गुरु ते जीवित व लोभ धरुनी मनाते मार्ग केला पुढारा. मग हे 7 जण जाऊन त्या ठिकाणी म्हणू लागली कसं आहे म्हणले असणाऱ्या गुरुच्या शब्दावर म्हणजे विश्वास त्या ठिकाणी ठेवला नाही. कसं आहे म्हणजे गुरुच्या आस्था त्या ठिकाणी सोडली जीवाचा लोभ त्या ठिकाणी धरला बायका लेकराची आवड त्या ठिकाणी धरली आणि कशी फटफटी करून घेतली. परमेश्वराची आगाल करणी सकळ पडला मै खिळोनी ऐसी रीती कोण तरुणी गेला आहे सांगा पा. बघा म्हणले तुम्ही असणाऱ्या जीवितवाचा लोभ त्या ठिकाणी धरला प्रपंचाची आस धरली गुरुला लातारलं गेलं महागारी म्हणजे त्या ठिकाणी फिरला
म्हणून म्हणले ईश्वराची आघात करणे म्हणले त्या ठिकाणी. जो कोणी असणारा त्या ठिकाणी पोथी पुराणाकडे येत नाही, परमार्थ त्या ठिकाणी कळत नाही, त्याला अखंड म्हणजे दुःखाचीच बाधा त्या ठिकाणी सहन करावी लागते आहे. आणि ही म्हणजे तुम्ही असणाऱ्या गुरुच्या आस्था सुली इकडं आलाव म्हणून म्हणजे अशी असणारी म्हणजे तुमची अवस्था त्या ठिकाणी झाली. जमिनीला म्हणजे चिटकून पडलाव. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. मग परम क्रंदती चुकलं ऐसे म्हणती, आता क्षमा करुणी चित्ती सोडवावे अम्मा ते. मग हस्ते सगळं पाषाण पृष्ठी ठेविले बळे करून, स्पर्श होताची जाती चिकटून अंग हलविता पडेना. कथेचं अनुसंधान 7 शिष्य 7 जण गेले त्या 693ची भेट घ्यायला. त्यावेळेस ती असणार हात आणि पाय सगळं खाली होते आणि वाकून त्या ठिकाणी चिटकून बसलेले होते. काणिपनाथांनी सांगितल्या पद्धतीने मोठमोठाली दगड ह्या 7 जणांना उचलतील अशी त्यांच्या पाठीवरती ठेवले. पण शास्त्र मंत्र असल्यामुळं ती दगड पाठीला चिटकून बसली. ह्याने अंग हलवला, दगड पाडण्याचा प्रयत्न केला, पण दगड काही पडाना. एवढा मोठा जड दगड पाठीवरती ठेवला आणि त्याचं वज ह्यांना लागू लागला. मग परम क्रंदती चुकलो ऐसे म्हणती, आता क्षमा करुणी चित्ती सोडवावे अम्मा ते. मग ती बाकीचे जे शिष्य होते अडकून बसलेले ते 7 जणांना म्हणू लागले, महाराज आमचं चुकलं, आम्ही असं पळून यायला नाही पाहिजे होतं, तुमच्यासारखं ठाम राहायला पाहिजे होतं, आम्ही देह आशा धरली आणि पळून आलो, त्यामुळे आमची चूक झाली, आता आम्हाला क्षमा करा आणि या संकटापासून सोडवा असं 7 जणांना बाकीचे शिष्य बोलू लागले. म्हणती खुशाल असा हिरवाचा धरुणी वरवसा, स्वामी पाहुनी आणि आदेशा सोडवूनी नेऊ तुम्हा. त्या 7 जणांनी सांगितलं असंच बसा म्हणले, उभा राहा, तुम्हाला लय पळून जायची हाऊस होती, घराकडे जायचं आणि घराकडे जायचं, घरनच आलं की सारखंच घराकडे जायचं, जावा म्हणले आता इथंच थांबा, आता आम्ही आणि आमचे गुरुवर्य स्त्री देशामध्ये जाणार आहोत, तिथलं सगळं तीर्थ बघून आम्ही माघारी आलो तर तुम्हाला असणार, जर वाचून माघारी आलो आमच्या नशिबाने तर तुम्हाला सोडू, आणि आम्ही जर आलो नाही तर तुम्ही असं, मग जर आम्ही माघारी आलो तर तुम्हाला सोडू आणि येऊन जाऊ असं ती 7 जण बोलू लागले. गुरु करिता हा कशाला संकट पडता, काळी ती पळा प्रियाची क्रिया ज्याची त्याला फळद्रूप होत असे. आणि तुमची गुरुवरती भक्ती नाही, गुरुवरती विश्वास नाही तर कशाला गुरु करता रे. जर तुम्हाला गुरुची आज्ञा पाळणं होत नाही, त्या गुरुचा असणारा मान राखणं होत नाही, त्यांचा शब्द पाळणं होत नाही तर कशाला तुम्ही गुरु करता. घरने येताना गुरु गुरु करून निघाला ना, आता गुरुला सोडून माघारी चालला असू दे म्हणले. आता तुम्ही चाललाव तर तुमची असणारी जी काही जसं तुम्ही कर्म केलंय गुरुला सोडून निघाला तसं तुमचं फळ तुम्हाला भेटलं असं ती 7 जण बोलू लागले. आता स्वस्त असा चित्ती आम्ही जातो स्त्री देशाप्रती, दैवी वांचुनिया आली अंती सोडवूनी नेऊ तुम्हा. असं म्हणले तुम्ही आता असंच उभं राहा जमिनीला चिटकून, आम्ही चाललोय स्त्री राज्यामध्ये, जर आम्ही आमच्या नशिबाने जगलो आणि जर माघारी आलो तर तुम्हाला सोडून घेऊन जाऊ असं ती 7 जण बोलू लागले. सकळा करुणी भाषण सकळा पृष्ठी देऊनी पाषाण, परत ते झाले गुरु आज्ञे करून परी ते पाहुनी आरंभळती. आणि सगळ्याच्या पाठीवरती मोठमोठाले दगड त्यांनी ठेवली आणि स्पर्शास्त्र मंत्र असल्यामुळे ती दगड बी चिटकून बसली, त्याच्यामुळे ही मोठमोठ्याने आरडू लागली आणि या 7 जणांना हाका मारू लागले आणि 7 जण तसंच पुढे निघाले. म्हणती गुरु माये उनी माय होऊन या सहृदय अम्मासही सवे न्यावे श्रीराज्या माझावी. आणि त्यावेळेस ती असणारी बाकीची ओरडू लागली, दुःख करू लागली, म्हणजे आमचे असणारे गुरु श्रेष्ठ आहेत हे आमच्या लक्षामध्ये आलं नाही, पण ते गुरु माऊली आहे, आईपेक्षा ती दया असती, त्यांनी आमच्यावरती कृपा करावी आणि आम्हाला स्त्री राज्यामध्ये घेऊन जावं असं ती बोलू लागले. आमची सकळ गेली भ्रांती आणि गुरुची समजली प्रताप शक्ती, आता सकळ नासूनी दुर्मती विश्वासाते टेकलो. आणि ही बाकीची जी काही लोक होती 693 शिष्य ती 7 जणांना बोलू लागली, आमचे असणारे गुरु समर्थवान होते हे आम्हाला आतापर्यंत कळलं नाही, पण आमच्या गुरुची प्रताप शक्ती जी काय आहे
ती आता लक्षामध्ये आली. त्यामुळं गुरुनं आम्हाला इथून सोडवावं आणि त्यांच्या सोबत घेऊन जावं असं 7 जणाला बाकीचे बोलू लागले. ऐसे करिता विनवणी ते कली 7 जणी मग म्हणती गुरुत्वे सांगूनी सुटका करू तुमची. आणि या सगळ्यांची विनवणी, त्यांचं दुःख, त्यांचं रडणं 7 जणांनी ऐकलं. 7 जणांनी विचार केला, आता आम्ही जातो कानिपनाथांना, आपल्या गुरुला तुमची सगळी व्यथा सांगतो आणि त्यांना सांगून तुमची सुटका करू असं ते 7 जण बोलू लागले. ऐसे बोलूनी सगळा कारण पुन्हा आले परतून म्हणती महाराजा दैन्यवान शिष्य कटक मिरविले. आणि अशा पद्धतीने 7 जे काही बाकीचे चिटकून बसले होते त्यांनाही 7 जणांनी सांगितलं. पुन्हा महागारी स्त्री राज्याच्या 1 कोस पुढे आले त्या सीमेपासून, तिथं कानिपनाथ बसले होते. आणि त्या कानिपनाथाने ह्या 7 जणांनी सांगितलं, महाराज त्यांना आता पश्चाताप झालाय, खूप दुःखानं ते दुःख करतायत, आरंबळ रडू लागले. त्यांची नासली सगळा भ्रांती पृष्ठी पाषाण घेऊन आरंभळती तरी आता कृपा ओसंडून चित्ती मुक्त करा सर्वांते. आणि 7 जण सांगू लागले कानिपनाथांना, म्हणले महाराज त्यांची सगळी भ्रांती संपली, ते काय आता घराकडे जाण्याचा विचार करत नाही, ते तुमच्या सोबत यायला तयार आहे. आणि पाठीवरती दगड ठुली त्यामुळे त्यांना खूप त्रास होतोय. म्हणून आता कृपा आमची विनंती आहे की तुम्ही कृपा मूर्ती आहात, त्या बाकीच्या असणाऱ्या शिष्यांची सोडवणूक करा, त्यांची मुक्तता करा. आता येतूनी गेल्या प्राण सोडणार नाही आपले चरण सर्व स्थिर मती धरून चरणावरी लोटतील. आणि 7 जण गुरुला सांगू लागले, कानिपनाथांना सांगू लागले, महाराज आता जीव जरी गेला तरी हे तुमचे पाय सोडणार नाही, तुम्हाला सोडून हे कधीच माघारी जाणार नाही. त्यामुळे आता एकदा त्यांच्यावरती कृपा करा आणि त्यांना या संकटापासून सोडवा असं 7 जण कानिपनाथांना बोलतात. नाना युक्ती करून करतील गुरुचे समाधान सचिच्चाचे कुणी वचन नाथ चित्ती तोषला. मग ती काही असणारी 7 जण होती, ती 7 जण नाना युक्तीनं आपल्या कानिपनाथांना ह्या बाकीच्या शिष्यांबद्दल सांगत होते. कनवाळू कृपाळू असणारे कानिपनाथ होते, त्यांनाही त्या शिष्यांचा कळवळा आला. जाऊ दे म्हणले, घरदार सोडून आपल्या सोबत इथपर्यंत तरी आले, अविश्वास असल्याशिवाय आलेत का? आता साहजिक आहे, पुढे मरण दिसलं त्यामुळे ती माघारी गेले, पण असू द्या म्हणून कानिपनाथांनाही त्यांची कृपा आली. आणि काय करतात, विभक्तास्त्र मंत्र होटी जलपुनी योजली भस्मची मुठी ओपुनी शिष्या कर संपुष्टी मने चर्चुनी यावे तयाते. मग कानिपनाथांनी हे आपल्या झोळीतलं भस्म काढलं आणि त्याच्यावरती विभक्त अस्त्राचा मंत्र म्हटला आणि ती भस्म 7 जणांच्या हातामध्ये दिलं. तुम्ही जावा आणि जी काही 693 जमिनीवर चिटकून बसले ही भस्म तुम्ही 7 जण घेऊन जावा आणि प्रत्येकाच्या कपाळाला लावा. हे भस्म प्रत्येकाच्या कपाळाला लावलं की ती जमिनीपासून विभक्त होतील, सुटतील असं कानिपनाथ सांगतात. मग एक शिष्य जाऊन येते भाळे चर्चुनी भस्मची मुठीत चर्चेता झाले सकळ मुक्त 7 उणे 700. मग त्या 7 जणांमधला एकच गेला, एक शिष्य त्या सीमेपर्यंत गेला आणि पटापटा सगळ्यांच्या कपाळाला कानिपनाथांनी दिलेली विभक्त भस्मची मुठी प्रत्येकाच्या कपाळाला लावली. आणि बाकी सगळे जे काय असणारे चिटकून बसलेले होते 693 ते सगळे जमिनीपासून मुक्त झाले. मुक्त झाले सकळ जणी येऊन लागले गुरुचे चरणी नाथ तया लागी पाहुनी म्हणत असे. आणि मग अशा पद्धतीने सगळे मुक्त केले, जमिनीपासून विभक्त केले विभक्त अस्त्रानं. मग सगळे पुन्हा महागारी आले, घराकडे जायचं प्लॅनिंग त्यांनी कॅन्सल केलं, परत कानिपनाथाच्या जवळ आले आणि त्यांचं दर्शन घेतलं. बोलून वचन तेथून टाळीता मग काम श्री देशाचे सीमेवरून जाऊन वस्ती लागी विराजती. असं म्हणले. मग तिथून पुढे जण सगळेजण निघाले, स्त्री देशाच्या सीमेपर्यंत आले आणि तिथं आल्यानंतर त्यांनी मुक्काम, रात्र झाली म्हणून तिथं मुक्काम केला. तेथे दिन लोटल्या झाली रात्र तो चमत्कार वर्धिला देखिती उपकार द्यावया मारुती सेतूनी चालीला. आणि ते स्त्री देशाच्या सीमेपर्यंत येऊन थांबलेले होते असणारी सगळी 700 शिष्य आणि कानिपनाथ. आता स्त्री राज्यामध्ये जायचंय पण रात्र झाली म्हणून ते तिथं थांबले. आणि इकडे हनुमंतराय भूतकार देण्यासाठी त्यांचा रोजचा असणारा नित्यक्रम होता
की स्त्री राज्याच्या सीमेवरती आतमध्ये जाऊन भूतकार द्यायचा म्हणून असणारे सेतू बंधनावरती बसलेले होते आणि तिथून हनुमानजी निघाले. तो मागे येता अस्त्र सबळ वेष्ट झाले पदकमळ परी तो वज्र शरीरी तुंबळ अस्त्रा लागी मानिना. आणि हनुमंतराय वाऱ्याच्या वेगाने येत होते सेतू बंधनावरून आणि स्त्री देशाच्या सीमेवरून हनुमंतराय पुढे निघाले की त्यांना क्षणिक धरल्यासारखं झालं. कोणीतरी आपल्याला धरलं, पाय धरले असं त्यांना वाटलं, पण हनुमंताचं वज्र शरीर होतं त्यामुळे ते असणाऱ्या परशास्त्र मंत्राला चिटकून बसलं नाही. पण त्यांना जाणवलं, त्यांच्या लक्षामध्ये आलं की इथं परशास्त्र मंत्र आहे. पण ते वज्र शरीर असल्यामुळे तिथून पुढे आले, पण त्यांच्या लक्षामध्ये आलं कोणीतरी योगी इथं दुसरा आला. हे रुचित माझी विचार करीत हे परशास्त्र आहे निश्चित तरी येथे कोणी प्रतापवंत आला हे निश्चय. हनुमंत रायाला थोडा झटका बसल्यासारखा झाला परशास्त्र मंत्राचा. थोडासा किंचित त्या मंत्राची पावर हनुमंताला लागली, म्हणजे क्षणिक धरल्यासारखं आपली गती थांबल्यासारखं वाटलं. पण वज्र शरीर असल्यामुळे तिथून ते निघाले. पण लक्षामध्ये आलं कोणीतरी इथं नाथ हा पंथामधला एक जण आलेला आहे आणि बाकीचे स्पर्शास्त्र मंत्र वायू आकर्षणी यांच्याकडे आहे, बाकी कुणाकडे नाही. म्हणून या नाथ पंथामधला कोणीतरी एक योगी जती या ठिकाणी आलेला आहे असा विचार हनुमंतानं मनात केला. असा विचार करून चित्ती येता झाला सीमे प्रती तो कटक पाहुनी नाथपंथी मनात विचार करीत असे. आणि अशा पद्धतीने विचार केला ते स्पर्शास्त्रापासून पुढे आले. पुढे आल्याबरोबर सीमेचा आग ओलांडून आतमध्ये आले की बघितलं हनुमंतरायाने 700 शिष्य आणि त्याच्यामध्ये कानिपनाथ होते. ह्या सगळ्यांना हनुमंतरायाने पाहिलं आणि हनुमंतराय मनामध्ये विचार करतात कोणता की म्या यत्न करून बहुत ते पाठविला मचिंद्रनाथ परिकटक गेली तेत बोधतील तयासी. हनुमंतरायाने विचार केला आपण याच्या आधी मचिंद्रनाथांना स्त्री राज्यामध्ये पाठवलंय आणि ही असणारे मचिंद्रनाथाच्याच पंथामधली ही लोक आहेत. मग ही लोक स्त्री राज्यामध्ये जातील, मचिंद्रनाथांना बोध करतील आणि त्यांना स्त्री राज्यामधून घेऊन येतील. मग आपलं जे काही असणारं मैनाकिनीचं स्वप्न, आपलं वचन सगळं अपूर्ण राहिलं याची चिंता हनुमान करू लागले. बोधे होऊन या स्वर स्वदेशी येईल मचिंद्र मग मैनाकिनी मुखचंद्र दुःख सागरी उतरेल. मग ह्या लोकांनी बोध केल्यानंतर ना त्या बोधावरती स्वर होतील. तो बोध मचिंद्रनाथांना कळेल. मग मचिंद्रनाथ यांच्या बरोबर महागारी जातील, हे मचिंद्रनाथांना घेऊन जातील. मग ही मचिंद्रनाथ इथून गेल्यानंतर ना मैनावतीचा मुखचंद्र कोमेजेल, तिला दुःख वाटेल असं हनुमान विचार करतात. तरी त्याची याचे निर्बळ करून मागे लावावे परतून मग अति भीम रूप धरून भूकार करीत असे. हनुमंताने विचार केला यांना स्त्री राज्यामध्ये जाऊच द्यायचं नाही, यांच्या बरोबर युद्ध करू, यांना निर्बळ करू आणि निर्बळ करून यांना पाठीमाग माघारी पाठवू. म्हणून भीमरूप हनुमंतानं धारण केलं आणि मोठ्यानं गर्जना करून त्यांच्या समोर आले. गाजवी पुच्छाचा फडत्कार भयंकर रूपी अति तीव्र ते पाहुण्या कटकभार समग्र स्वामी आडदळतात. हनुमंतरायाने शेपूट जमिनीवरती आदळलं, शेपटीचा असणारा फडत्कार गाजवला आणि भीमरूप धारण केलं वज्र शरीर. त्यामुळे बाकीचे जे काही सातशी होते ते घाबरले आणि कानिपनाथाच्या मागे लपू लागले. महाराजा प्रळय काळ प्रथम उदेला महाबळ आता बक्षील कटक सकळ उपया काही योजावा. आणि सातशी शिष्य कानिपनाथांना बोलू लागलं महाराज ही हनुमान आहे, हनुमंताकडे एवढी ताकद आहे ज्यानं राजा रावणाला धुळीला मिळवलंय. एवढा बलवान हनुमान आहे, तो आता युद्धाला आलाय. मग आता हे सगळं कटक सैन्य गिळून टाकील असं बाकीचा शिष्य बोलू लागला. म्हणे नाही बळ भय गेची पहा धरून धैर्य याने तुमचे करावे काय चळपणी असारे. कानिपनाथांनी सांगितलं उग ग बसा म्हणले काही होत नाही, मी आहे ना तुमच्या सोबतीला, फक्त माझ्या पाठीशी उभं राहा, कशाची तुम्हाला भीती नाही. ही हनुमान एक आहे आणि काय करणार आहे तुम्हाला असं विचार करू लागले. मग करी घेऊन भस्माची मोठी वज्रास्त्र परम बोले ओटी तो प्रयोग सिद्ध होता दाटी भस्माची मोठी फेंकली. मग कानिपनाथांनी लगेच झोळीमध्ये हात घातला, भस्माची मुठी काढली, त्याच्यावरती वज्रास्त्राचा मंत्र म्हटला आणि ती असणारी भस्म हनुमंताच्या अंगावर फेकला. मग ते वज्रास्त्र परम कठीण माता फिरवेल भूषण गगन इकडे कडे वायुनंदन दृष्टी पाहत असे. आणि मग लगेच फोटो ठेवा ती व्यवस्थित.
मग लगेच हनुमंतानं त्या असणाऱ्या काळीपनाथांनी स्पर्शास्त्र वज्रास्त्र म्हटला आणि वज्रास्त्र म्हटल्याबरोबर ते भस्माची मुठी सोडली. इकडे हनुमंताने मोठमोठे पर्वत घेऊन त्यांच्या अंगावर धावले. मग मोठे मोठे उचलून पर्वत फेंकिला झाला गगनपंत, ते गिरी आदळता वज्रास्त्र चूर्ण होती क्षणार्धे. हनुमंताने मोठमोठे असणारे पर्वत ग्रंथ एका जागी ठेवा. मग ते असणारे हनुमंतरायानं तो जो काही असणारा पर्वत आहे तो पर्वत उचलला आणि उचलल्याबरोबर लगेचच ते वज्रास्त्राने सगळे पर्वत भुगा केले. ते पाहुणे ते पाहुणी अंजनी सुत प्रीत झाला मुष्टीघात, तेने वज्र झाले भंगीत निश्चित मही पडले. हनुमंतरायाने पाहिलं आणि लगेच ते वज्रास्त्र मंत्र म्हटलेला होता. वज्र येत होता. हनुमंतरायाने बुक्कीचा प्रहार दिला आणि बुक्कीच्या प्रहारामध्ये ते वज्रास्त्र फोडून टाकलं हनुमंतरायानं. शरीर वज्र आईसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे, एवढी ताकद आहे हनुमंताकडे. वज्रासारखं शरीर आहे आणि त्याला वज्रास्त्रानं काय होणार आहे. एका बुक्कीच्या गावामध्ये वज्रास्त्र फोडून टाकलं. ऐसे होता प्रकरण दृष्टी पाहे करुनंदन, मग काळिकास्त्र जलपून भस्माची मोठी सोडित असे. अशा प्रकारे झाल्यानंतर आपलं वज्रास्त्र वाया गेलं ही करुणानंदन असणाऱ्या कालिकनाथांनी पाहिलं. मग कालिका देवीचं कालिकास्त्र मंत्र म्हटला आणि भस्माची मुठी हनुमंतावर सोडले. यावरी सेवीच अग्निअस्त्र सोडिता झाला प्रयोग मंत्र, त्यावरी सेवेची वास अस्त्र वरी वायव्य परी. कालिकनाथ वज्रास्त्रावर अस्त्र सोडू लागले. पहिल्यांदा कालिका अस्त्र सोडलं, लगेच अग्नि अस्त्र सोडलं. अग्नि अस्त्राच्या पाठीमाग लगेच वासव अस्त्र म्हणजे इंद्र अस्त्र सोडलं आणि त्या वासव अस्त्राच्या पाठीमाग वायू अस्त्र सोडलं. मग ते वायुअस्त्र प्रयोग होता द्विमूर्धनी दाटला सविता, मग महापर्वत असती स्थूलता भस्म होती दया ते. कालिकनाथाने अगोदर त्यावेळेस अग्नि अस्त्र सोडलं आणि त्याच्या पाठीमाग वाऱ्याचं अस्त्र सोडलं. वाऱ्यानं अग्नी पेटू लागला आणि एवढा पेटला की मोठमोठे पर्वत सुद्धा त्या अग्नीनं जळून जाऊ लागले. तो अंजनी सुत सकट तो अति तीव्र करीत नेट, यावरी काय उद्धट विक्राळ रूपी प्रकटला. हनुमंतरायानं पाहिलं एवढा मोठा वनव अग्नी निर्माण झाला. आपलं मुखचंद्र हनुमंतानं वाढवला. विक्राळ अकराळ विक्राळ अशा प्रकारचं स्वरूप धारण करून तो सगळा अग्नी गिळावा असा उद्देश हनुमंताचा होता. प्रतांत जायचा मुख पसरून ग्रासू पाहे सगळं जन, त्या ते साह्य परिपूर्ण व शक्ती मिरविली. आणि मग जसं एखादा कृतांत असावा आणि तो कृतांत मुख पसरून सगळे असणारे जनाला गिळावं काळानं, तशा पद्धतीने मुख हनुमंतरायाने पसरलं. ऐसा या मागे दम प्रकट होय हरु प्राण, याचे उभयास्त्र तरुण कडाडई करीत आणि असे. या कालिकनाथांनी सोडलेलं अग्नि अस्त्र त्याला वाऱ्याची साथ मिळालेली होती. त्या पाठीमाग असणारं कालिका अस्त्र होतं, त्याच्या पाठीमाग इंद्र अस्त्र होतं आणि ही सगळी अस्त्र कडाडून हनुमंताच्या अंगावर निघाले. जैसे खग मेघ डंबरी चमका मारिती चपळे परी, उदेली भक्ती तद नुपुरी प्रयन तरीती मिरवल्या. जसं आकाशामध्ये वारा यावा आणि त्या वाऱ्याबरोबर मेघ यावं, मग त्या मेघाचा कडकडाट व्हावा, तशा पद्धतीने असणारी ही सगळी अस्त्र कालिकनाथांनी सोडलेली हनुमंताच्या अंगावर निघाले. त्या अग्निअस्त्राचा चापथोर त्यावरी सहाते वातास्त्र, मग मारुती देह होऊन जर्जर रक्षणार्थ काही दिसेना. आणि कालिकनाथांनी अग्नि अस्त्र सोडलं. त्या अग्नि अस्त्राचा ताप होता, तेज होतं आणि त्या अग्नि अस्त्राला वारा साह्य झालेला होता आणि वारा आणि अग्नी एकत्र झाले, त्यामुळे अग्नी दुर्धर भासू लागला. त्यामुळे हनुमंताचं शरीर होतं थोडस विकल झालं, अग्नि अस्त्राने जर्जर झालं. वासवानी काळिकास्त्र मागे पुढे होऊनी पवित्र, प्रहार भेदावया पाती स्वतंत्र परिवायू पुत्र चपळ. आणि इकडे इंद्र अस्त्र आणि कालिका अस्त्र ही दोन अस्त्र कालिकनाथांनी सोडलेली होती आणि पहिली दोन अस्त्र होती वायू अस्त्र आणि अग्नि अस्त्र. तेही बाकीची दोन अस्त्र हनुमंताच्या अंगावरती प्रहार करण्याचा प्रयत्न करत होते, पण हनुमानजी चपळ होते. देई अस्त्र ते दोन हात ओढिता झाला चपळवंत, तरी तेही अस्त्र चपळभूत हस्तयुक्त होऊन दे. हनुमंतरायाने दोन हातात मध्ये दोन अस्त्र धरावी, कालिका
वज्रास्त्र आणि इंद्रास्त्र अशा प्रकारचा विचार केला आणि हात त्या अस्त्राकडे केले, पण अस्त्रही चपळ होतं, ते हनुमंताच्या हाताला लागत नव्हतं. यावरी अग्निअस्त्र कारण पुचियोजी वायुनंदन या परी वाता अस्त्र कारण स्तुती मिरविनोनी आदिरी. आणि जे अग्नि अस्त्र होतं ते अग्नि अस्त्र शिफ्टीवरती हनुमंताने धरलं, कारण पूर्वी लंका जाताना शिफ्टीला आग लागलीच होती, त्यामुळे शिफ्टीवरती अग्नि अस्त्र धरलं, धारण केलं. आणि जे वायू अस्त्र होतं ते वायू म्हणजे बाप आहे, आणि ते असणाऱ्या बापाचे हनुमंतर आहे, वायू देवते स्तुती करू लागले. म्हणे महाराजा प्रयवंत प्रविष्ट करा अग्निअस्त्र तरी तुझा हे सूत लोका माझी मिरवितसे. हनुमानजी वायू देवतेला बोलू लागले, म्हणले पप्पा असं का करायला लागला, म्हणले मुलगा आहे मी तुमचा, दुसरा तिसरा कोण आहे, आपल्या मुलावरती प्रहार करायला लागला. ते जरा अग्नि अस्त्राला असा येवान ते अग्नि विझवा वाऱ्यानं, कारण तुमच्या मुलाला त्रास व्हायला लागलाय, मी तुमचा मुलगा आहे असं प्रसिद्ध जगामध्ये मात आहे. हनुमंतराय बोलतात, परिग्रहीचा पाहुणे अनर्थ कोणता पाहुणी तुष्टला तात एसी या प्रक्रिये हृदयात निवारी जे महाराजा. ऐका म्हणले महाराज मी तुमचा मुलगा आहे, घरामध्ये अनर्थ होत असताना कोणत्या वडिलाला आनंद वाटतोय, घरामध्ये जर आपल्या लेकराला दुःख झालं तर, तसं पण मी पण तुमचा मुलगाच आहे असं हनुमंतर आहे वायू देवतेला बोध करू लागले. याचे उत्तर ऐकून सावधान मग बोलवी वायुनंदन ते वातास्त्र झाले छिन महाप्रतापे आच्छादी. अशा प्रकारे हनुमंताचं बोलणं ऐकल्याबरोबर जे काही वारा होता तो असणारा वारा शांत झाला, आणि वाऱ्यानं हनुमंताची बाजू धरून तो वारा थोडासा शांत झाला. ते पाहुणी कानिफनात मोहनास्त्र प्रेरिया त्वरित ते गुप्तास्त्र हृदयात जाऊन यांत संचारले. आणि पाहिलं कानिफनाथाने की वायू अस्त्र शांत झालं, वायू अस्त्राचा प्रहार हनुमंतावरती झाला नाही. लगेच भस्माची मुठी काढली, त्याच्यावरती मोहन अस्त्र मंत्र म्हटला आणि मोहन टाकण्याचा अस्त्र हनुमंतावरती सोडला. संचारले तरी वज्र शरीरी लागण धरी मोहनास्त्र परिकाणीचा भ्रांत वायू कुमार निज देही दाटला. आणि ती असणारं वज्र जे काही मोहन अस्त्र होतं ते हनुमंताच्या अंगावरती सोडलं, पण हनुमंताचं शरीर वज्रासारखं होतं, त्यामुळे जे काही मोहन अस्त्राचा प्रभाव आहे तो हनुमंतावरती झाला नाही. काय झालं तरी तैसाची भ्रांती माझारी अग्निअस्त्र पुचे धरी महाबळे समुद्र तीरी भिरकावूनी दिले. हनुमंतावरती त्या मोहन अस्त्राचा थोडासा प्रभाव झाला, जास्त झाला नाही, कारण शरीर वज्राचं होतं, त्यामुळे थोडाफार झाला, पण तेवढ्यामध्ये सुद्धा जे काय आपल्या शेपटीवरती अग्नि अस्त्र धरलेलं होतं ते हनुमंताने शिपूट फिरवलं आणि ते अग्नि अस्त्र समुद्रात टाकून दिलं. अग्नास्त्रे महासबळ काढू लागले समुद्र जळचरा ओढीला प्रयकाळ त्याने समुद्र गजबजला. हनुमंतानं ते अग्नि अस्त्र समुद्रात टाकल्यामुळं ती समुद्रामधलं पाणी गरम झालं, ते पाणी तापू लागलं, त्यामुळे ते पाण्यामधले मासे मगर कासव जी होते जीवजंतू ते पाण्यानं गरम होऊ लागले, त्यांना त्रास होऊ लागला. समुद्रानं पाहिलं, समुद्र घाबरला. मग तो येऊनी मूर्तिमंत निज दृष्टीने जाऊ पाहत तो कानी पाणी वायुसूत युद्धा लागी मिरविले. मग समुद्र मूर्तिमंत आला, नेमकं कुठे युद्ध चालू आहे, युद्ध त्यांचं, त्रास आपल्याला, आपल्या असणारे जे काही पाण्यामधले जीवजंतू आहेत जलचर आहेत त्यांना त्रास होऊ लागला, म्हणून समुद्र मूर्तिमंत आला. मूर्तिमंत म्हणजे आपल्यासारखं स्वरूप धरून तिथं बघायला आला, नेमकं कुणाकुणाचं युद्ध चालू आहे. तर समुद्रानं पाहिलं हनुमंतराय आणि कानिफनाथ युद्ध करत असताना समुद्रानं पाहिलं. परत यासे ओढविला प्रयकाळ अग्निअस्त्रे करी शीतळ मग जलदानोनी सकळ अग्निअस्त्री स्थापिले. मग लगेच त्या असणाऱ्या समुद्राला त्या अग्नि अस्त्रामुळे प्रलय काळ निर्माण झाला. लगेच समुद्रानं पाणी आणलं, कारण पाण्याची कमतरता समुद्रामध्ये नाही, आणि पाणी आणून ते अग्निअस्त्र समुद्रानं विझवलं. तेने अग्निअस्त्र झाले शांत एकीकडे वायुसूत मोहना प्रकरणी प्रविष्ट चित्त परिपुच्छ पर्वती उचलिला. आणि मग ते अग्निअस्त्र पाण्यानं शांत झालं. अग्नीमध्ये पाणी टाकले की ते अग्नी विझून जातो, तसं अग्निअस्त्र विझलं, शांत झालं. इकडे हनुमंतरायावरती मोहन अस्त्राचा प्रभाव असताना मोठा पर्वत हनुमंतानं उचलण्याचा प्रयत्न केला. उचलावयाचे संधी फाकली होती तिकडे बुद्धी आणि स्थावर मोह स्त्री शुद्धी भ्रम पडला होताची. आणि पर्वत उचलत असताना हनुमंतरायाचं लक्ष त्या पर्वताकडे होतं, एखादा पर्वत उचलून टाकावा हे महाराजाच्या अंगावर, म्हणून अर्ध लक्ष तिकडे होतं. आणि पूर्वी मोहन अस्त्रानं एक लक्ष हनुमंताचं वेधून घेतलेलं होतं,
असं सांगतात. त्या संधीत दोन्हीकडून पाठीपोटी अस्त्रे दोन्ही एकदाची बेदली प्रहार करून सबळ बळे करून आणि दोन अस्त्र हनुमंताला झगटली. एक जे अस्त्र होतं ती मोहन अस्त्राचं होतं आणि मोहन अस्त्राचं त्या अस्त्र झगटल्यामुळं हनुमंताला क्षणभर मूर्छना आले. जैसी मेघाची मूर्धनी झुंजता एक होय मेळणी तैशी पृष्टी हृदय लक्षुनी भेदती झाली ती अस्त्रे. जसं आकाशामध्ये त्या ठिकाणी असणारा ढगांचा गडगडाट हवा तशा पद्धतीने ती अस्त्र हनुमंताच्या हृदयावरती मोहन अस्त्राचा प्रभाव थोडासा झाला. कालिकानी वासव शक्ती वेदिकांची मूर्छित झाली व्यक्ती तेने उलटून वरती वायू सूत पडे. कालिका आणि वासव शक्तीचा प्रहार हनुमंतावरती झाला. हनुमंताला मूर्छा आली आणि मूर्छा येऊन हनुमंताला उलटून जमिनीवरती पडले. पाहुनी आळीन राज हृदय उजळले मोहबीज मग प्रत्यक्ष होऊनी तेज पुंज दयापासी पातला. वायू देवतेनं पाहिलं हनुमंतराय आपला मुलगा आहे जमिनीवरती पडले. त्यावेळेस अनिल म्हणजे वाऱ्याला हनुमंताची दया आली आणि वारा मूर्तिमंत हनुमंताच्या जवळ आला. काय म्हणतात? तू अंजनीचा बाळ वज्र शरीरी ब्रह्मांडळ पुच्छसावरून या उतावे युद्ध मिळू पाहतसे. पण तो हनुमंतराय आहे, अंजनीचा बाळ आहे, ताकदवान आहे हनुमंतराय. आणि त्या असणाऱ्या हनुमंतरायानं त्या असणाऱ्या मूर्छेमध्ये सावध झाले आणि पुन्हा पर्वत अस्त्र घेऊन युद्ध करण्यासाठी सज्ज झाले. मग श्री वाते दोन्ही हात म्हणे एक मध्यवचन मध्यवचन मग श्री वाते दोन्ही हात म्हणे एक मध्यवचन सत्य ते सबळ पाणी आहे ना तर रळी या ते करू नको. हनुमंतराय पुन्हा पर्वत उचलून कालिकनाथाच्या अंगावर धावणार. वायू देवतेनं वाऱ्यानं हनुमंताचा हात पकडला. म्हणले महाराज जरा थांबा, गडबड करू नका. म्हणले हे आहे तर नाथ पंथामधले आहे आणि यांच्या बरोबर युद्ध करू नका, यांच्या बरोबर सख्य करा असं वायू देवतेनं सांगितलं. पूर्वी पाहे मचिंद्रनाथ तव शिरी दिदला होता पर्वत वाता कृष्ण विद्याभूत ज्वाज्वळे मिरवी व्यापारी. वायू देवतेनं हनुमंताला सांगितलं. पाठीमागं ऐकलंय ना 3रा अध्याय, त्या 3ऱ्या अध्यायामध्ये हनुमचिंद्रनाथांनी पर्वत तुमच्या डोक्यावर दिला होता. अहो यांच्यापाशी वात आकर्षण आणि वात प्रेरक ही 2 अस्त्र जबरदस्त यांच्यापाशी आहे. हे बाकी कोणाकडे नाही जगामध्ये, फक्त नाथपंथीय लोकांकडेच आहे. म्हणजे 9 नाथाकडेच ही असली मंत्र अस्त्र शक्ती आहे. म्हणून यांच्या बरोबर युद्ध करू नका असं वारा हनुमंताला सांगतात. तरी आता शक्य करून कार्य काय ते घे साधून गुळ दिल्या पावे मरण विष द्या ते नकोची. ऐका म्हणले तुम्ही काय करा, तुमचं जी काही काम आहे ती काम बघा. गोड बोला, कशाला युद्ध करायला लागला, ते इथं कशाला आलेत, कुठं चालले, त्यांचं काय काम आहे जरा बघा आणि यांच्या बरोबर सख्य करा. गुळ द्यावं लागतं तेव्हा मैत्री होती. मग विष कशाला त्याला द्यायचं, तसं गोड गोड बोला आणि आपलं कार्य साधा असं वायू देवता बोलतात. या परी बोले पंपती म्हणे छेची मानवते माझे चित्ती सख्यासारखी दुसरी युक्ती योगायोगी दिसेना. तिथं समुद्र बी आलेला होता मूर्तिमंत. समुद्रानं वायू देवतेनं हनुमंताला सांगितलेलं समुद्रानं ऐकलं. समुद्र म्हणला मला पण हेच बरं वाटतंय, उगं भांडण करत बसण्यापेक्षा सख्य केलेलं बरं, कारण भांडण होतं ह्यांचं आणि त्रास होतोय आम्हाला. म्हणून म्हणले सख्य करून टाका, आपापसामध्ये मिटवा असं समुद्र देवता बोलू लागले. कधी आणि द्वितीय वाते सवे घेऊनी मारुती ते काही वाते घेऊनी त्वरी ते परम प्रीतीने भेटले. मग समुद्र आणि दुसरा वारा ह्या दोघांनी हनुमंताला धरलं. हनुमंताचा हात धरला आणि जिथं कानिकनाथ होते त्या कानिकनाथापाशी समुद्र, हनुमंत आणि वारा 3 जण आले. कानिफा तिने देवासी नमन करीत असे अति प्रीतीसी नमुनी पुढे वायू सुताशी युद्ध का सोडवी म्हणत असे. आणि मग कानिकनाथांनी 3 आल्याबरोबर 3घांना नमस्कार केला. वायू देवतेला केला, समुद्राला केला आणि हनुमानजी बी आले होते. मग कानिकनाथांनी विचारलं महाराज दमलाव काय झालं? म्हणले युद्ध का थांबवलंय सांगा. हे कोणी बोले अनिळ की युद्ध कसाया करिता तुंबळ कवन अर्थी तयाचे फळ आम्हाला गी दाखवा. कानिकनाथांनी विचारलं महाराज युद्ध कशामुळे, युद्ध का थांबवलंय, माझ्या बरोबर युद्ध करत होतात, युद्ध करा. वायू देवतेने सांगितलं महाराज काय युद्ध करायला लागला,
कशामुळे करायला लागला, तुमच्या मनामध्ये काय इच्छा आहे मला सांगा, असं कानिफनाथांना वायू देवता बोलतात. नाथ म्हणे तया मारुतीसी युद्ध करीत होता काय सायसी, मारुती म्हणे का म्हणेसी तरी एका माझिया. कानिफनाथाने सांगितलं युद्धाला सुरुवात मी केलेली नाही, मी आपल्या स्त्री राज्यामध्ये चाललो होतो, हीच आलाय मागणं आणि मागणं येऊन आमच्या बरोबर युद्ध करायला लागला. मग ह्याला विचारा कशामुळे युद्ध करायला लागला. त्यावेळेस हनुमंतरायाला विचारलं वायुदेवतेनं, हनुमानजी कशामुळे युद्ध करत होता. हनुमान म्हणले माझ्या मनातलं सांगतो ऐका. म्या बहुत यत्ने करून गौरवनी मचिंद्र नंदन परमादरे श्री राज्य कारण पाठविला आहे की. हनुमंताने सांगितलं मी काय युद्ध करायला ते सांगतो ऐका. मी मच्छिंद्रनाथाला या स्त्री राज्यामध्ये अनेक यत्न करून पाठवले, एक तर ती बाबा जायला तयार नव्हता. कसं तरी त्याला मी ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, बोध केला आणि स्त्री राज्यामध्ये जाण्यासाठी तयार केलं, असं हनुमानजी सांगतात. तरी ते तयाचे असती जाती तिथे गेल्या दयाप्रती भेटल्या दयाची समळवृत्ती बोध स्थिती आणती. हनुमंताने सांगितलं मला वाटलं हे कानिफनाथ मी त्यांच्याच जातीमधले म्हणजे नाथपंथामधलेच आहे आणि मच्छिंद्रनाथासारखाच त्यांचा वेश आहे. मग मला वाटलं हे त्या स्त्री राज्यामध्ये जातेली, मच्छिंद्रनाथाला बोध करतेली आणि त्यांना घेऊन महागारी येतेली, म्हणून मी युद्ध केलं. मग तो सांडूनी ते तिचे स्थान स्वदेशात करतील गमन याची चित्ती कल्पना आणून युद्धाला गी मिसळलो. हनुमंताने सांगितलं ही जर तिथं गेली तर मच्छिंद्रनाथाला घेऊन येतील आणि मच्छिंद्रनाथ ती स्त्री राज्य सोडतील आणि यांच्या बरोबर महागारी येतील अशी मला भीती वाटली, म्हणून मी यांच्या बरोबर युद्ध केलं, दुसरं काही कारण नाही. आता सो कैसे हा गेली या स्त्री राज्यास काही योग मच्छिंद्रास बोलू नये दुरस्ती. हनुमंताने सांगितलं माझं एकच म्हणणं आहे, मी काही यांना स्त्री राज्यामध्ये जाऊ नका म्हणत नाही. जावा तुम्हाला जायचं असलं तर आमची काही अडचण नाही, फक्त तुम्ही मच्छिंद्रनाथाला तिथं गेल्यावर काही बोलायचं नाही, घरला चला महागारी चला असलं काही बोलायचं नाही. तुमच्या तुम्ही जावा, भेटी घ्या, तीर्थ बघा, माघारी या, मच्छिंद्रनाथाला या महाराजांनी काही बोलू नये. ऐसे प्रकरणी भाष्य देऊन अवश्य करावे या निगमन मग माझे काही छलन होणार नाही नातासी. हनुमंताने सांगितलं यांनी जावं स्त्री राज्यामध्ये पण मच्छिंद्रनाथाला महागारी घेऊन यायचं नाही असं यांनी मला वचन द्या. यांनी जर मला वचन दिलं तर जावा, मी कुणाला अडवत नाही, मग मी कुणाबरोबर युद्ध करणार नाही, मी नाथपंथातल्या लोकांबरोबर छळ करणार नाही, फक्त यांनी मच्छिंद्रनाथाला माघारी आणू नये एवढीच माझी इच्छा आहे. ऐसे बोलता वायू सुत पंपित मने बरवे यात अहमानुनी वदे मारुती सुत यात काय वेच तसे. अशा पद्धतीने हनुमंतराय बोलल्यानंतर ना समुद्रानं मी सांगितलं ठीक आहे तुमचं मी म्हणणं बरोबर आहे. वायुदेवतेने सांगितलं ठीक आहे आपण तसं कानिफनाथांना सांगू, असं चर्चा करतात. मग हा सोनी बोलिले कानिपणा ते शंका या तुम्हा ते तरी प्रयोजन काय आमू ते मच्छिंद्रा ते बोलाया. कानिफनाथाला हसू आलं हनुमंताचं बोलणं ऐकून. कानिफनाथाने सांगितलं मी त्या मच्छिंद्रनाथाला ओळखत बी नाही, मी त्यांना कधी बघितलेलं पण नाही, मग त्या मच्छिंद्रनाथाला बोलायचा आमचा काय संबंध आहे. आम्ही फक्त तीर्थ बघायला चाललोय, तिथलं स्त्री राज्यामधलं तीर्थ बघावं लगेच माघारी यावं. कोण मच्छिंद्र कुठला आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आणि आम्ही त्या मच्छिंद्रनाथाला बोलत पण नाही असं कानिफनाथ सांगतात. तरी सहसा आम्ही मच्छिंद्रनाथाशी बोलणार नाही दुर्बळशी आणि संबोधनी त्याशी तेथील ते स्थापू की. कानिफनाथाने सांगितलं हनुमंतराया तुमच्या मनामध्ये इच्छा आहे ना, असं वाटतंय ना तुम्हाला की मी जाईल आणि त्या मच्छिंद्रनाथाला घेऊन येईल. हे बघा मी मच्छिंद्रनाथाला बोलतच नाही स्त्री राज्यामध्ये गेल्यानंतर आणि त्यांनी जरी मला बोलण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मच्छिंद्रनाथाला बोध करू. ती जर आमच्या सोबत यायला तयार झाली तर आम्ही त्यांना तिथंच थांबू. काय आमच्या सोबत रोज या दारामध्ये हिंद बसा स्त्री राज्यामध्ये असं आम्ही त्या मच्छिंद्रनाथाला सांगू आणि ते तिला तिथंच थांबू की तिथंच त्यांना थांबू. जर आमच्या सोबत ते यायला तयार झाले तरी आम्ही येऊ देत नाही, त्याची काळजी तुम्ही करू नका. सेवधुनी कर्तव्य भाष्य देऊन तुष्ट केले त्यास मग आपण आपल्या स्वस्थानास त्रिवर्ग ही चालिले. मग अशा पद्धतीने कानिफनाथाने शब्द दिला हनुमंताला आम्ही काही मच्छिंद्रनाथाला घेऊन जायला आलो नाही. बरं मच्छिंद्रनाथ जरी आमच्या बरोबर यायला तयार झाले तरी आम्ही येऊ देत नाही, त्यांना स्त्री राज्यामध्येच थांबवतो असं भाषण दिलं, शब्द दिला. आणि मग ही त्रिवर्ग हनुमंतराय, वायुदेवता
आणि समुद्र आपापल्या मार्गाला निघाले. सगळं गेले स्वस्थानासी तो उदय झाल्या लोटली निशी मग शिष्य कटकेसी तेथून या निघाले. मग सगळे आपापल्या ठिकाणाला गेली. रात्र संपली, सूर्य उगवला आणि सूर्य उगवल्याबरोबर सगळे ही 7 शिष्य सहित कानिफनाथ स्त्री राज्याकडे निघाले. श्री राज्यात प्रवेश होऊनी नाना क्षेत्रस्थान पाहत पाहत गजनंदन शृंगर मुरडी पातला. आणि त्या स्त्री राज्यामध्ये प्रवेश केला. त्या स्त्री राज्यामधले अनेक तीर्थ त्यांनी पाहिले आणि शृंगार मुरडी गावाचं नाव होतं आणि त्या गावाची राणी ही असणारी मैनाकिनी होती. त्या गावामध्ये त्यांनी प्रवेश केला. तो ते गावीचे नरपसनी तिलोत्तमा मैनाकिनी मच्छिंद्रनाथासह वैसोनी सभास्थानी सेवे लागी. आणि इकडे त्या गावामध्ये असणारी राणी होती तिलोत्तमा आणि ती असणारी मैनाकिनी मच्छिंद्र सहित आपल्या राजगादीवरती बसलेली होती. कानिफनाथ फेर आला करीत राजद्वारी सवे शिष्य कटकभारी तो द्वार रक्षक शोध लागी नावले. आणि तेवढ्या वेळामध्ये दरवाजामध्ये ही असणारे कानिफनाथ आले. सगळे 7 शिष्य घेऊन स्त्री राज्यामध्ये आले आणि ते असणाऱ्या दरवाजातल्या लोकांनी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर शोधिता शिष्य नयनी तो कानिफा कळला कानी मग जाऊन या रांजांगणी वृत्तांत सुचविला. त्या द्वारपाळांनी विचार केला. त्या स्त्रिया म्हणजे द्वारपाळ बी स्त्रियाच होत्या, त्याच्यामध्ये पुरुष कुणीच नव्हतं. सगळ्या स्त्रियाच होत्या. द्वारपाळ बी स्त्रियाच होते. सगळे काम स्त्रियाच करत होत्या. मग त्या स्त्रियांनी शोध घेतला कोणता महाराज आहे, काय नाव आहे त्याचं, कानिफनाथ आहे. मग कानिफनाथ आहे असं ऐकलं आणि जाऊन आपल्या राणीला तिलोत्तळेला सांगितलं. म्हणती महाराजा ग्रामद्वारी कानिपास नाथ परिवारी 7 शिष्य समुद्र लहरी तो भेटी आला. आणि त्या राजगादीवरती मैनाकिनी आणि मच्छिंद्रनाथ बसलेले होते आणि असणाऱ्या स्त्रिया तिथे गेल्या आणि त्यांनी सांगितलं महाराज नमस्कार केला. म्हणले महाराज दरवाजामध्ये गावामध्ये कानिफनाथ नावाचा कोणतरी योगी इथं आलेला आहे असं ऐकल्याबरोबर मच्छिंद्रनाथाने ऐकलं. काय म्हणतात, हे कोणी मच्छिंद्रनाथ मने पाहिला दया कोण पंथ एरी म्हणती म्हणवी नाथ कान फाटी करणी. मच्छिंद्रनाथाने ऐकलं. मच्छिंद्रनाथाने विचार केला त्यांचा पंथ कोणता आहे, कोणत्या पंथातले आहे ते सांगितलं. कानफाडी म्हणजे नाथ पंथामधले आहेत असं त्या स्त्रियांनी सांगितलं. ऐसे कोणी मच्छिंद्रनाथ परमद चकले दयाचे चित्त मने आला की वृक्षनाथ पालटून या नामाते. आणि अशा प्रकारे नाव ऐकल्याबरोबर कानफाडी आहेत, नाथ पंथामधले आहेत, जती आहेत असं स्त्रियांनी सांगितल्याबरोबर मच्छिंद्रनाथाला भीती वाटली. कदाचित गोरक्षनाथच आला असेल, कारण त्यानं दुसरं नाव काहीतरी धारण केलं असेल. कानिफनाथ या नावानं गोरक्षनाथ आला की काय असं मच्छिंद्रनाथांना वाटलं. तरी आता कैचे तर राहू दे येईल या सुखाते आतिलोत्तमा सौंदर्य माते लागली होती प्रीतीने. मग मच्छिंद्रनाथाला चिंता वाटू लागली. तर आता गोरक्षनाथ जर आले तर तो गोरक्ष आपल्याला इथं राहू देत नाही, कारण त्याचा हट्ट गुरु भक्ती आपण पाहिले. वड्यासाठी डोळा देणारा तो शिष्य आहे, एकनिष्ठ आहे, तो आपल्याला इथं ठेवणार नाही. मग तिलोत्तमासारखी असणारी स्त्री आपल्यापासून अंतरेल असं दुःख मच्छिंद्रांना वाटू लागलं. परितया माझी विक्षेप झाला की सैंधवे दुग्ध घट नासला तनतनये न्याय झाला प्राप्त वशे आमुचा. मग लगेच विचार करू लागले आता जर इथं गोरक्ष आली असतील तर आपलं सगळं तसं दुधामध्ये कडवट मीठ पडावं ते दूध सगळं नासतं. तशा पद्धतीने आपला सगळा इथला प्रपंच नासेल याचं दुःख नाथांना वाटू लागलं. आता असो कैसे तरी अशी न्यावे ग्राम भीतरी करुणी शुद्ध करुणी स्वारी अश्वशी विकेस निघाला. असं म्हणले आता कोणी बी असू द्या दरवाजामध्ये आले म्हटल्याबरोबर नाथ पंथ आहे तर त्यांना दरवाजामधून घरामध्ये घेऊन जावं म्हणून घोडे रथ घेऊन मच्छिंद्रनाथ बाहेर आले. पुरे येऊनी ग्रामद्वारी परस्पर भेटी झाल्यावरी काही बाबाऊनी हृदया भीतरी समाधान मग निरविले. मच्छिंद्रनाथ दरवाजामध्ये आले आणि पाहिलं की कानिफनाथांना पाहिलं. मग गोरक्ष नाहीत हे त्यांच्या लक्षामध्ये आलं. आल्याबरोबर कानिफनाथांना पाहिलं, आनंद वाटला. मग आदेशावहुनी नमन रुजामी वर जरी वर्णन मही पसरुनी योग द्रुम तयावरी वैसविला. मग लगेच आदेश म्हणून एकमेकाला नमस्कार केला आणि मग असणाऱ्या कनकाच्या आसनावरती त्या असणाऱ्या योगद्रुम असणाऱ्या कानिफनाथांना मच्छिंद्रनाथांनी बसवला. मग कोण कोणाची समळ कथा तद दुःख सता गुरुचे पंथा त्यांनी ही सांगितली समळ वार्ता जालिंधर मग जन्मापासून. मच्छिंद्रनाथांनी विचारलं महाराज नाथ पंथामधले आहात मग कोण आहेत, कोण तुमचे गुरु आहेत,
कुठून तुमचा असणारा संप्रदाय सुरू झाला, कसा झाला. मग जालिंदरनाथाच्या जन्मापासूनची कथा कानिफनाथांनी मच्छिंद्रनाथांना सांगितले. मग मच्छिंद्र म्हणे जालिंदरनाथ देता अनुग्रह उत्तम यात तरी तू कानिफा नाम सूत गुरुबंधू तो माझा. मग लगेच मच्छिंद्रनाथांनी सांगितलं जालिंदरनाथांना ज्यांनी उपदेश केला ते कोण आहेत? दत्तात्रय महाराज आहेत. जालिंदरनाथांना उपदेश कोणी केला? दत्तात्रयांनी. आणि मला कोणी केला? मला म्हणजे मच्छिंद्रनाथाला कोणी केला? दत्तात्रयांनी. मग ते माझे जालिंदर हे माझे गुरुबंधू आहेत आणि गुरुबंधूचा तू सूत आहे, शिष्य आहे असं मच्छिंद्रनाथ बोलतात. मग शब्दी अधिक उत्तर वाढत चाललेली प्रेमलहर मग वाहुन्या गजस्कंद धावर ग्राम माझी आणि मग असं बोलत 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 त्यांच्यामधलं प्रेम स्नेह वाढत चाललं, जवळीकता वाढली. मग हत्तीच्या असणाऱ्या पृष्ठीवरती बसवल्या कानिफनाथांना आणि गावामध्ये मिरवत आणलं. मग नाना युक्ती रतोनी चित्ती सोय करीत मच्छिंद्र जती एक मास अति प्रीती कानी पराविला त्या असं म्हणले. मग नाना युक्तीनं मच्छिंद्रनाथ बोलून त्या कानिफनाथाचं 700 शिष्यांचं सगळे असणारे समाधान करू लागले. असं बोलत बोलत 1 महिन्याचा कालावधी कानिफनाथांना स्त्री राज्यामध्ये झाला. राहिला परी तो नाथ कैसा तरी समूळ कथा सुधार सजायचा पुढील देही श्रवणी वसा श्रवण होई सकळांसी. कानिफनाथ त्या स्त्री राज्यामध्ये 1 महिना राहिले. मग आता 1 महिना कसे राहिले, त्यांच्यामध्ये काय संवाद झाला, ती सगळी कथा सुधारस कथेरूपी अमृत आहे आणि ते अमृत सेवन करण्यासाठी सर्वजण उपस्थित राहा असं महाराज सांगतात. तरी हा भक्ती कथा सार तुम्हा वैष्णवांचे निज माहेर प्रपंच सांडूनी राहावे स्थिर या धवलगिरी येऊन या. आणि ग्रंथकर्ते सांगतात भक्ती सागर म्हणजे तुमचं सगळ्यांचं माहेर आहे. कारण मुलीला सुखट वाटतं माहेरात, सासरेपेक्षा माहेरात जरा बरं वाटतं. मग तसंही तुमचं माहेर आहे आणि प्रपंच संसार तुमचंही सासर आहे. मग त्या सासर मधून संध्याकाळी तुम्ही इथं कथेला येत जावा, म्हणजे माहेरामध्ये येत जावा, तिथं तुम्हाला आनंद वाटेल असं महाराज सांगतात. धुंडी सुत नरिवंशी कवी मालू नामदयासी तो बैसला ग्रंथ माहेरासी सुख संपन्न भोगावया. स्वस्ती स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमत लक्ष काव्य सदा पंचदशाध्याय गोडा श्री कृष्ण पुंडली